काल काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला आपलं लेक्चर पूर्ण करता आलं नव्हतं. तर कालचा जो सेशन राहिलाय त्या संदर्भात आपण आज थोडीशी चर्चा करूयात. आपण श्लेष्मश गुल्म्याची निर्मिती कशी होते ते पाहत होतो. वातज गुल्माची संप्राप्ती, कफज गुल्माची, पित्तज गुल्माची संप्राप्ती आपण पाहिली होती. त्याच पद्धतीने आता चरक निदान स्थानाचा जो 3रा अध्याय आहे त्यामध्ये श्लोक नंबर 10 श्लेष्मश गुल्म्याचे हेतू ते आपण वाचत होतो. तैरेव तु कर्शनैः कर्षितस्य अति अशनात अति स्निग्ध गुरु मधुर शीताशनात. हा तैरेव तु कर्शनैः कर्षितस्य हा जो फॅक्टर आहे हा प्रीरिक्विसाइट आहे हे आपण पाहिलं होतं की जो पित्तज गुल्मामध्ये पण आहे आणि तो कफज गुल्मामध्ये पण आहे. सुरुवातीला तैरेव तु कर्शनैः कर्षितस्य पिष्ट इक्षु क्षीर तिल माश गुड विकृती अतिसेवनात मंदक मद्य अतिपानात हरितक अतिप्रणयात हा हेतू आपण पाहिला होता की एक्सेसिव्ह इंडल्जन्स ऑफ दी सॅलड, जे रॉ शाक आहे त्या शाकांचं, कच्च्या पालेभाज्यांचं अतिरिक्त मात्र सेवन करणं हा अग्निदृष्टीकर हेतू सांगितलेला आहे. हरितक अतिप्रणयात अनूप औदक ग्राम्य मांस अतिभक्षणात संधारणात वेग संधारण करणे आणि त्यामुळे श्लेष्म्याचा प्रकोप होणे. आता संधारण तसं पाहायला गेलं तर वात प्रकोप म्हणजे संधारणामुळे जर श्लेष्म्याचा प्रकोप होत असेल तर तो श्लेष्म्याचा परतंत्र प्रकोप असणार आहे. संधारण, वेग उदीरण हे कारण वात प्रकोपाची आहेत, पण शरीरात जर त्यामुळे श्लेष्म्याचा प्रकोप होत असेल तर तो श्लेष्म्याचा परतंत्र प्रकोप होणार आहे. आणि पुढे जे स्पेसिफिक आणखीन एक हेतू त्यांनी या कारणांच्या लिस्टमध्ये दिलेला आहे तो म्हणजे अबुभुक्षस्य च अतिप्रगाढम उदपानात. काय म्हणतात ते अबुभुक्षस्य? अबुभुक्षस्य म्हणजे तृप्त झाल्यावर, आता भूक नाहीये, आता पोटभर जेवण झाले. अबुभुक्षस्य, या अबुभुक्षस्य शब्दावर एक छोटी पाठभेद आहे बघा. त्याच्यावर एक 2 असा छोटा शब्द दिला, तो पाठभेदासाठी असतो. पाठभेदासाठी म्हणजे काय तर दुसऱ्या ग्रंथांमध्ये म्हणजे दुसरे जी संस्करण आहेत संहितेची त्यामध्ये या शब्दाच्या ऐवजी दुसरा शब्द योजिलेला आहे. मग ती गंगाधर टीका असेल, योगेंद्रनाथ सेनांची टीका असेल, तर त्या ज्याविषयी कॉन्ट्रोवर्सी आहे असे शब्द तळटीपा म्हणून जे कंपायलेशन करणारे आचार्य असतात. म्हणजे आता ही जी चरक संहिता आपण वाचतो ते यादवजी त्रिकमजी आचार्य यांनी एडिट केलेली आहे. तर ते त्यांचं मोठं कार्य आहे की त्यांनी अशा तळटीपा दिलेल्या आहेत. त्यामुळे अबुभुक्षस्य हा जो शब्द आहे त्याची त्यांनी तळटी पाठभेद म्हणून काय दिलंय, खाली सगळ्यात खाली फुटनोट म्हणून अतिसुहितस्य. अतिसुहितस्य म्हणजे काय, अतिसौहितस्य. सौहित्य म्हणजे काय, तृप्ती, भरपेट जेवण, पोटभर जेवण झालंय हा अर्थ. अबुभुक्षस्य किंवा अतिसुहितस्य अतिप्रगाढ उदपानात. अतिप्रगाढ म्हणजे काय, अतिप्रगाढ म्हणजे अत्यधिक मात्रेमध्ये. उदपानात म्हणजे पाणी पिण्याने, म्हणजे अतिसौहितस्य भरपूर भरपेट जेवण झाल्यानंतर, तृप्त झाल्यानंतर अत्यधिक मात्रेमध्ये पाणी पिले जर तो हेतू श्लेष्मा प्रकोपाचा आहे. तर हा एक स्पेसिफिक या ठिकाणी सांगितला की अबुभुक्षस्य अतिप्रगाढम च उदपानात. ऍक्च्युली आपण मागच्या वेळी पाहिला होता की हा हेतू त्रिदोष प्रकोपाचा हेतू आहे. त्रिदोषांचा प्रकोप करणारा हा हेतू आहे. जर तुम्हाला आठवत असेल तर चरक विमान स्थानाचा जो 2रा अध्याय आहे, त्रिविध कुक्षीय विमान अध्याय, त्या 2रा अध्याय पान नंबर 238 श्लोक नंबर 7 यामध्ये वरून एक 4थी 5वी ओळ आहे. यो हि मूर्तानाम आहार जातानाम सौहित्यम गत्वा. यो हि म्हणजे जो मनुष्य
मूर्तानाम आहार जाताना. मूर्तानाम आहार जाताना म्हणजे काय? तर जो मूर्त आहे असा आहार, म्हणजे पोळी असेल, भाजी असेल, भात असेल, असा सॉलिड आहार, मूर्त आहार, मूर्तानाम आहार जाताना. आणि अशा आहाराचं, मूर्त आहाराचं त्यांनी काय केलंय? सौविध्यम गत्वा. सौविध्यम गत्वा म्हणजे भरपेट जेवलेला आहे. कसा? कोण? मूर्तानाम आहार जाताना. असा मूर्त आहार सौविध्यम गत्वा. आणि हे केल्यानंतर काय केलं त्यांनी? द्रवैः तृप्तिम आपद्यते. द्रवैः तृप्ती. एकतर मूर्ताहार हा पोटभर जेवला आणि त्यानंतर द्रवहाराने पुन्हा तृप्ती केली. म्हणजे काय केलं? की लोटाभर पाणीच पिलं, किंवा काय केलं, किंवा मिल्कशेक पिला, किंवा काय केलं, किंवा ज्यूस पिला, नारळाचं पाणी पिलं, सरबत पिलं, आणखीन काय केलं. बऱ्याच जणांना आजकालच्या व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये खूप वेगवेगळं आयुर्वेदाचं प्रगाढ ज्ञान असतं किंवा प्रगाढ ज्ञानाचे मेसेज फिरत असतात. की काय, की जेवताना पाणी पिऊ नये, जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यावं, असे काहीतरी भन्नाट सवयी किंवा भन्नाट मेसेज आयुर्वेदाच्या नावाखाली सोशल मीडियावर फिरत असतात. पण ते शास्त्रोक्त आहे का नाही, दोन्हीशा आपण आपल्या रुग्णांना करायला सांगितली पाहिजे. कारण की हा प्रधान हेतू शास्त्रकारांनी सांगितला आहे की यो हि मूर्तानाम आहार जातानाम सौहित्यम गत्वा द्रवैः तृप्तिमापद्यते. कोणत्याही प्रकारचा द्रवाहार जर भरपेट जेवण झाल्यानंतर रुग्ण जर घेत असेल तर काय होतं? भूयः तस्य आमाशय गताः वातपित्त श्लेष्मणोः अभ्यवहारेण अतिमात्रेण अतिप्रपीड्यमानाः सर्वे हे युगपत् प्रकोपम आपद्यते. आमाशयामध्ये जे वातपित्त क्लेष्म आहे त्यांचं प्रपीडन होऊन या तीनही दोषांचा युगपत प्रकोपम आपद्यते. युगपत, एकाच वेळी तीनही दोषांचा प्रकोप होतो. त्यामुळे जर भरपेट जेवण केलं आणि त्यानंतर जर द्रवाहार रुग्ण घेत असेल, पाणी पित असेल, आणखीन काही घेत असेल, तर त्यामुळे त्रिदोषांचा त्वरित प्रकोप, सायमल्टेनियस प्रकोप होणार आहे. हा हेतू प्रॅक्टिकली दिसतो का? दिसतो. मग तो कुष्ठाचा रुग्ण असेल, मग तो गुलमाचा रुग्ण असेल, मग तो आणखीन केशपतनाचा रुग्ण असेल, किंवा पीसीओडीचा रुग्ण असेल. बऱ्याचशा रुग्णांमध्ये हा हेतू आम्हाला प्राधान्याने दिसतो. तर हा हेतू हुडकला पाहिजे, तो बंद केला पाहिजे. हा जो त्रिदोषांचा प्रकोप आहे किंवा हा जो दोषांचा प्रकोप आहे, हा परतंत्र स्वरूपाचा प्रकोप आहे. कारण हेतूंचे गुणधर्म आणि शरीरामध्ये दिसत असणाऱ्या दोष प्रकोपांचे गुणधर्म हे समान नाहीये. त्यामुळे हा जरी त्रिदोष प्रकोप असला तरी ह्याला आम्ही सन्निपात म्हणत नाही. हा नुसता त्रिदोषांचा प्रकोप झाला. सेम हेतू श्लेष्मज गुल्म्यामध्ये दिलाय. फक्त त्याची शब्दरचना त्यांनी काय केली? अबुभुक्षस्य अतिप्रगाढम उदपाना. भरपेट जेवल्यानंतर जर जास्त मात्रेमध्ये पाणी घेतलं तर श्लेष्म्याचा प्रकोप होतो. आता हा श्लेष्म्याचा प्रकोप इथे पण कशा पद्धतीने? परतंत्र स्वरूपाचा श्लेष्म्याचा प्रकोप. त्यामुळे हे चिंतन आम्ही सतत चालू ठेवलं पाहिजे. जेव्हा आम्ही एक एक हेतू वाचतो, तो हेतू त्या दोषाचा प्रकोप करायला कसा कारणीभूत ठरत असेल, या संदर्भात आम्ही आमचं चिंतन चालू ठेवलं पाहिजे. मग तो स्वतंत्ररित्या प्रकोप करत असेल का तो परतंत्ररित्या प्रकोप करत असेल, त्या हेतूचे गुणधर्म काय असतील, आणि शरीरात जेव्हा श्लेष्माचा प्रकोप होत आहे त्या श्लेष्माचे गुणधर्म काय आहेत, ते तर समान आहेत का तर विपरीत आहेत, कशा पद्धतीने त्या दोषाचा प्रकोप होतोय याचा आम्ही विचार केला पाहिजे. हे हेतू शास्त्रकारांनी श्लेष्मज गुल्म्यामध्ये दिले. म्हणजे प्रायः श्लेष्मज गुल्म्यामध्ये हे हेतू त्यांना जास्त मात्रेत सेवन करत असतील रुग्ण असं दिसले असतील. पण याचा अर्थ असा नाही की हे पित्तज गुल्मामध्ये दिसणार नाही किंवा वातज गुल्मामध्ये दिसणार नाही. परतंत्र कारणाने ते पित्ताचाही प्रकोप हा हेतू करू शकतो. त्यामुळे इतका महत्वाचा हा हेतू आहे अबुभुक्षस्य अतिप्रगाढम उदपानात. आणि ह्या सगळ्या हेतूंमुळे पुढे काय म्हणतात ते? संक्षोभणात वा शरीरस्य श्लेष्मासह मारुतेन प्रकोपमापद्यते. शरीरस्य संक्षोभणात वा श्लेष्मासह मारुतेन प्रकोपम आपद्यते. श्लेष्मासह मारुतेन, नुसता श्लेष्मज गुल्मा असं नाही तर त्याला वाताचा अनुबंध हा आहेच आहे. कारण श्लोकाची सुरुवात कशी झालीये? तैरेव तू कर्षणैः कर्षितस्य.
त्यामुळे वायूचा अनुबंध या ठिकाणी आहेच. त्यामुळे श्लेष्मासह मारुतेन प्रकोपम आपद्यते, म्हणून आपण पुन्हा पुन्हा हेच म्हणतोय की गुल्म हा कोणत्याही प्रकारचा जरी असला तरी तो वातव्याधी आहे. तिथे वायू आयदर स्वतंत्ररित्या प्रकोपित झालेला आहे किंवा परतंत्ररित्या प्रकोपित झालेला आहे. आता हा श्लेष्म्याचा मारुतः सह प्रकोप झाला की मग श्लेष्मज गुल्म्याची संप्राप्ती कशा पद्धतीने होईल? तर हा पुढचा श्लोक वाचण्यापूर्वी आम्ही डोळ्यासमोर तो श्लोक वाचकाचा जर आणला, देहे श्रुतांचे रिक्तानी पूरयित्वा अनिलो बली. आता अनिलाचा प्रकोप झालाय, देहे आमाशय रिक्तानी अशी संप्राप्ती झालेली आहे आणि आमाशयातल्या रिक्त झालेल्या स्रोतसांमध्ये आता वायू कशाचं पूरण करतोय? कफाच्या मॉलिक्युलचं पूरण करतोय. अशा पद्धतीची संप्राप्ती आता घडून येते. त्याचं वर्णन त्याने पुढच्या श्लोक नंबर 11 मध्ये केलेलं आहे. तो आपण वाचूयात आता. तम प्रकुपितम मारुतः आमाशये एकदेशे संवर्त्य तानेव वेदना प्रकारान उपजनयती य उक्ता वातगुल्मे. काय म्हणतात ते? मारुतः प्रकुपितम तम, जो वायू ऑलरेडी विशिएट झालाय, प्रकुपित झालाय. मारुतः प्रकुपितम तम, प्रकुपित झालेल्या त्याला, तम त्याला म्हणजे कुणाला? श्लेष्म्याला, श्लेष्म्याच्या मॉलिक्युलला. मारुतः प्रकुपितम तम काय करतो त्या श्लेष्म्याच्या मॉलिक्युलला? आमाशये एकदेशे संवर्त्य, आमाशये एकदेशे संवर्त्य, आमाशयाच्या एका भागामध्ये, वन ऑफ द पार्ट, वन ऑफ द लोकलायझेशन, आमाशय खूप मोठं आहे तर त्यातल्या एखाद्या ख वैगुण्याच्या ठिकाणी संवर्त्य, संमूर्छना करून, ज्या ठिकाणी ख वैगुण्य झालेलं आहे त्या ठिकाणी वायू वहन करत असताना त्या श्लेष्माच्या मॉलिक्युलला लॉज करतो, तिथे सोडतो. पुन्हा त्याचं वहन सुरू होतं. पुन्हा रसरक्त संवहनामध्ये पुन्हा जेव्हा वायू त्या ख वैगुण्याच्या ठिकाणी येतो तेव्हा पुन्हा श्लेष्माचा दुसरा मॉलिक्युल त्या ठिकाणी डिपॉझिट व्हायला लागतो. ही डिपॉझिशनची क्रिया पुन्हा 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 चालू राहते. त्यामुळे व्याधी हा काही एकदम तयार होत नाही. शास्त्रकार म्हणतात, अणु ही प्रथमम भूत्वा पश्चात रोगः विवरजते. अणु ही प्रथमम भूत्वा, सुरुवातीला श्लेष्माचं एक मॉलिक्युल, नंतर दुसरा मॉलिक्युल, असं डिपॉझिशन सुरू व्हायला लागतं. तेव्हा लक्षणं कदाचित जाणवणार नाही, परंतु जेव्हा हे श्लेष्माचे मॉलिक्युल जास्त प्रमाणात आमाशये एकदेशे संवर्त्य असे होऊ लागतात तेव्हा मात्र मग वायूच्या वहनाला अजून अवरोध उत्पन्न होऊन लक्षणांची निर्मिती होते. तर मारुतः प्रकुपितम तम आमाशय एकदेशे संवर्त्य. आता आमाशय एकदेशे संवर्त्य ही शब्दरचना आधीच्या 9व्या श्लोकामध्ये पण आहे, पित्तज गुल्माच्या. तिथे पण ते काय म्हणतात? तत्प्रकुपितम मारुतः आमाशय एकदेशे संवर्त्य. सो द साइट ऑफ द पॅथॉलॉजी in the Shleshmaj Gulma and in the Pittaj Gulma is somewhat common. Amashaye Ekadesh. Peculiarly, they are telling us that the pathophysiology of the Shleshmaj Gulma and the Pittaj Gulma is predominantly occur in the Amashaya. So, Marutaha Prakupitam Tam Amashaye Ekadeshe Samvartya Vatagulme Je Ukta तानेव वेदनान प्रकारान उपजनयती. आणि संवर्त्य करून काय करतो तो वायू? वातगुल्मामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेदना सांगितलेल्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेदनांची निर्मिती करतो. सो द मोरल ऑफ द स्टोरी इज वेदना इज द कार्डिनल सिम्पटम ऑफ द गुल्म, वेदर इट इज अ श्लेष्मज गुल्म, whether it is a पित्तज गुल्म or whether it is a वातज गुल्म. वातज गुल्म म्हणजे होणारच आहे, नो डाऊट. पित्तजामध्ये आणि कफजामध्ये सुद्धा वेदना या वातगुल्मे उगतात. ज्या वातगुल्मामध्ये सांगितलेल्या आहेत त्यांची निर्मिती होतीये. मग वेगळेपण काय आहे? तर वेगळेपण जो डिपॉझिट होणारा श्लेष्माचा मॉलिक्युल आहे आमाशय एकदेशे,
त्या श्लेष्म्याचे स्वतःचे गुणधर्म आता तो दाखवायला सुरू करणार आहे. त्यामुळे असोसिएटेड कंप्लेंट्स मध्ये मग आता वेगळेपणा यायचा. पण वेदना या असणारच आहे. त्यामुळे वातकुल्मे जे उक्तः तानेव वेदनां प्रकारान् उपजनयती. पुढे काय म्हणतात ते, श्लेष्मा तु अस्य शीत ज्वर अरोचक अविपाक अंगमर्द हर्ष रुद्रोग छर्दी निद्रा आलस्य स्थैमित्य गौरव शिरोविताप उपजनयती. काय म्हणतायत, अस्य श्लेष्मातु, अस्य षष्टी श्लेष्मातु, ह्याला आता श्लेष्मा काय करतो, अस्य श्लेष्मातु, because of the deposition of the श्लेष्मा molecule at the आमाशय एक देशे, या ठिकाणी ख वैगुण्य आहे त्या ठिकाणी डिपोजिशन झाल्यामुळे श्लेष्म्यामुळे निर्मित होणारे सार्वदेहिक लक्षण आणि सार्वदेहिक व्याधी आता निर्माण होऊ लागतात. मग त्या शीत ज्वर अरोचक अविपाक, नॅचरली जे समानवायूचं क्षेत्र आहे तिथे आता श्लेष्मा डिपॉझिट झालेला आहे. त्यामुळे श्लेष्मारूप समानासारखी कंडिशन त्यामध्ये निर्माण झालेली आहे. श्लेष्मारूप समान हे मूर्तावरणाचं स्वरूप आहे. आपण मूर्तावरण पाहिलं होतं. मूर्तावरण म्हणजे काय, चरक चिकित्सा स्थानाचा 28वा अध्याय श्लोक नंबर 232, यद्यस्य वायोः निर्दिष्टम स्थानम तत्र इतरो स्थितो दोषो आगता. जे जे म्हणून वायूचं स्थान आहे त्या ठिकाणी इतरत्र असणारे दोष जर यायला लागले, समान वायूचं स्थान आहे त्या ठिकाणी जर श्लेष्मा मॉलिक्यूल डिपॉझिट व्हायला लागला तर त्यातनं श्लेष्मारूप समानासारखी कंडिशन निर्माण होईल. मग अरोचक अविपाक यासारखी लक्षणं, आणि मग सार्वदेहिक श्लेष्म प्रकोप हेतूंमुळे सुद्धा होणार आहे. म्हणून अंगमर्द हर्ष रुद्रोग छर्दी निद्रा आलस्य स्थैमित्य गौरव शिरोबिताप उपजनयती, या प्रत्येक लक्षण जे आहे ते तुम्ही मूर्तावरणाच्या परिभाषेमध्ये ते डिफाईन करू शकता. आता परत मूर्तावरण अमूर्तावरण या संदर्भात आपण आता चर्चा करायला नको, कारण की तो पार्ट आपण आधी चर्चा केली आहे त्या संदर्भात. तर अशा वेगवेगळ्या प्रकारची लक्षणांची निर्मिती होते. म्हणजे गुल्माचा पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो तेव्हा प्राधान्यतः आम्हाला त्याचे चीफ कंप्लेंट्स काय आहेत आणि त्याचे असोसिएटेड कंप्लेंट्स काय आहेत ह्याचं वर्गीकरण थोडंसं करायचं आहे. ते पित्त गुल्मामध्ये असोसिएटेड कंप्लेंट वेगळ्या असतील, श्लेष्माची गुल्म्यामध्ये असोसिएटेड कंप्लेंट त्या दोष प्राधान्याने वेगवेगळ्या असतील. तर अशा पद्धतीने असोसिएटेड कंप्लेंट श्लेष्माची गुल्म्यामध्ये उपजनयती निर्माण होतात. आणखीन काय होतं, तथा कास श्वास प्रतिशायान राजे क्षमाणम च अतिप्रवृद्ध, ही एक अवस्था झाली. आणि या अवस्थेनंतर जर रुग्णाने हेतुसेवन चालूच ठेवलं किंवा पॅथोफिजिओलॉजी आणखीन वाढायला लागली किंवा आणखीन वाढायला लागली तर काय होतं, कास श्वास प्रतिशायन राजे क्षमाणम च अतिप्रवृद्ध, अशा प्रकारची लक्षणं निर्माण होतात. कास श्वास प्रतिशाय, ओरिजिनल कंडिशन जी आहे ती गुल्माची आहे, श्लेष्मज गुल्माची आहे, पण त्यातून कास श्वास प्रतिशाय किंवा ते वर म्हणतात बघा, अपिच गुल्मस्य स्थैर्य गौरव काठिण्यात अवगाढ सुप्तता. गुल्मामध्ये श्लेष्मज गुल्म्याचा असल्यामुळे स्थैर्य गौरव काठिण्य अवगाढ सुप्तता असं लक्षण निर्माण होतं. स्थिरता येते. कशामुळे, त्या गुल्मामध्ये कफाचा मॉलिक्यूल डिपॉझिट झाल्यामुळे. कफाचा मॉलिक्यूलला पार्थिवत्व आणि अप्यत्व असल्यामुळे तो स्थिरता प्रदान करतो. त्यामुळे तो जो गुल्म आहे ती दोषदृश्य संमूर्छना जी आहे ती स्थिर होते, गौरव काठिण्य त्याला प्राप्त होतं. आणि पुढे ते म्हणतात की श्वैत्यम त्वक नख नयन वदन मूत्र पुरेशेषु उपजनयती. आणि त्वक नख नयन वदन मूत्र पुरुष यांना श्वेतता प्राप्त होते. त्वचा श्वेतवर्णाची होऊ लागते. का? कारण की सार्वदेहिक श्लेष्म्याचा प्रकोप आहे. त्याचं रिफ्लेक्शन त्वचेवर दिसतं, नखांवर दिसतं, मूत्रावर दिसतं, पुरुषावर दिसतं. म्हणजे आता या हेतूंमुळे सार्वदेहिक सर्व स्रोतसांमध्ये श्लेष्मा वाढलाय याचं ते निदर्शक आहे. त्वचा
श्वेतवर्णाचे होते. तसंच त्यांनी पित्तजुगुल्मामध्ये 9व्या श्लोकामध्ये काय सांगितलं की त्यामध्ये त्वचा जी आहे हरित हरिद्र त्वक नखनयन अशा वर्णाची होती. आपल्याला कधी कधी प्रश्न असा पडू शकतो की ठीक आहे, तुम्ही म्हणताय की सार्वदेहिक दोषाचा प्रकोप होतो आणि या सार्वदेहिक दोषाचा प्रकोप झाल्यामुळे त्वचा जी आहे ती आयदर पित्तजुगुल्म असेल तर पीतवर्णी हरितवर्णी किंवा श्लेष्मजुगुल्म जर असेल तर श्वेतवर्णी होते. ठीक आहे, सार्वदेहिक दोष प्रकोपाचं हे लक्षण आहे. पण दोष काय त्वचेखाली फिरत नाहीयेत. दोष हे रक्ताच्या माध्यमातूनच फिरतायत. रक्त गिव्ह द मीडियम फॉर रक्त ऍक्ट एज अ व्हेकल थ्रू विच द दोषाज मूव्ह थ्रू आउट द बॉडी. शेवटी दोषांना फिरण्याचं माध्यम काय आहे? रक्तच आहे. रक्ताशिवाय दोष फिरू शकणार नाही. आणि रक्त कशात नाही फिरतायत? रक्त सिरेत नाही फिरतायत. म्हणजे त्वचेच्या खाली शिरा आहे, शिरेतनं रक्त वाहतंय आणि त्या रक्तात मधून त्या रसरक्त संवहनातूनच दोषाचे मॉलिक्यूल फिरतायत. असं असताना त्वचेवर रिफ्लेक्शन कसं काय दिसतं? दोषवृद्धी तुम्ही म्हणताय सर्व शरीरात होते आणि सर्व शरीरात दोषवृद्धी होत असताना जो दोष रक्तामध्ये वाढलाय आणि जे रक्त आणि जो दोष शिरेतनं वहन करतोय, शिरेतनं वहन होतोय, त्याचं रिफ्लेक्शन त्वचेवर दिसायचं काय कारण? त्वचा आता श्वेतवर्णाची व्हायला लागते, त्वचा आता हरित पीत वर्णाची होईल. असं सेम कंडिशन कामलेमध्ये दिसते. कामलामध्ये त्वचा दिसायला लागते आम्हाला पीतवर्णी. का बरं? दोष वाढलाय पित्त दोष, पण तो पित्त दोष त्वचेमधनं वहन नाही करत आहे ना. तो पित्त दोष त्वचेच्या खाली फक्त पित्त साठलंय असं होत नाही ना. तो पित्त दोष शिरेत न वहन करतोय रक्ताच्या माध्यमातून आणि शिराया बंदिस्त आहेत. असं असताना त्या दोषाचं रिफ्लेक्शन, त्या दोषवृद्धीचं रिफ्लेक्शन त्वचेवर कशा पद्धतीने दिसतं? हे थोडं फिजिओलॉजीचा पार्ट आहे. हे जर आमची फिजिओलॉजीचं आम्ही जर चिंतन केलं, आम्ही त्याचं वहन केलं, आम्ही त्या संदर्भात थोडंसं अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर अशा काहीतरी प्रश्नाची उत्तरं किंवा त्या संदर्भात आम्हाला दिशा सापडू शकते. दोष हे रक्ताच्या माध्यमातून शिरेतून वहन करत असतात. सुश्रुतांनी शारीरस्थानात शिरा शारीर वर्णन केलेलं आहे, ते तुम्ही नंतर वाचा वेळ जसा भेटेल तुम्हाला. आणि या शिरा या कशा आहेत? या शिरा उपस्नेह न्यायाने पोषण करतायत. उपस्नेह न्याय हा खूप महत्वाचा आहे या ठिकाणी. उपस्नेह न्याय म्हणजे काय? त्यांनी कल्पना अशी केली आहे, सुश्रुतांनी असं वर्णन केलंय त्या ठिकाणी की ज्याप्रमाणे बागेत लावलेल्या झाडांना जेव्हा आम्ही पाटातून पाणी देतो तेव्हा ते त्या झाडापर्यंत पोचतं, पण 100% जे सोडलेलं पाणी आहे ते त्या प्रत्येक झाडापर्यंत पोचतं का? नाही पोचत. उरलेलं मधलं जे पाणी आहे ते ऍडजसंट मातीमध्ये, ऍडजसंट एरियामध्ये शोषलं जातं. त्यामुळे झाडं तर वाढतात, पण झाडाच्या आजूबाजूला गवत सुद्धा वाढलेलं दिसतं. आम्ही गवताला पाणी देतो का? नाही देत आम्ही गवताला पाणी. आम्ही गवत लावतो का? आम्ही गवत सुद्धा लावत नाही. तरी सुद्धा गवत वाढलेलं आम्हाला दिसतं. का दिसतं? कारण की आम्ही जे पाणी सोडतो केदारी खुल्या न्यायाने पाटाद्वारे, ते पाटातलं पाणी झाडापर्यंत जातं, पण ते उपस्नेह न्यायाने ऍडजसंट धातूमध्ये पण, ऍडजसंट एरियामध्ये पण ऍब्सॉर्ब केलं जातं. सेम प्रिन्सिपल इज ऍप्लिकेबल टू दी सिरा. सिरेतून एखाद्या भावपदार्थाचं वहन होत असतं तेव्हा तो भाव पदार्थ त्याचं जे डेस्टिनेशन आहे फायनल, त्या फायनल डेस्टिनेशन पर्यंत तो पोचतोच, नो डाऊट. पण जो ऍडजेसंट त्या ड्युरिंग द जर्नी जी आहे त्या भाव पदार्थाची शिरेच्या माध्यमातून होणारी, त्या जर्नीमध्ये उपस्नेह न्यायाने ऍडजेसंट धातूमध्ये पण तो भाव पदार्थ हा ऍब्सॉर्ब होत असतो. हा खूप महत्वाचा सिद्धांत आहे. हे खूप महत्वाचं क्रिया शरीर आहे. त्यामुळे आमच्या ज्या शिरा आहेत त्या अशा क्लोज्ड पाईप नाहीयेत, त्या रबराच्या पाईप नाहीयेत, त्या लोखंडी पाईप नाहीयेत. त्या उपस्नेह न्यायाने शरीराचे पोषण करतात. त्यामुळे शरीरातल्या ज्या वेगवेगळ्या कला आहेत, शरीरातले जे वेगवेगळे भावपदार्थ आहेत, त्यांचं पोषण या शिरा करतात.
आणि या सिरांच्या माध्यमातनं रक्ताचं वहन होतंय आणि या रक्ताला हे जे रसरक्त संवहन आहे जे सिरेतून होतंय त्याच्या थ्रू दोषांचे मॉलिक्यूल वहन करतायत. त्यामुळे जेव्हा दोषवृद्धी होतीये शरीरामध्ये तेव्हा होणारी दोषवृद्धी या सिरेतनं जेव्हा वहन होतं तेव्हा त्या दोषांच्या वृद्धीचं जे सिरेतनं वहन होतंय त्यांचं सुद्धा उपस्नेहन न्यायाने ऍडजसंट एरियामध्ये तो वाढलेला दोष हा पाझरतो, ऍब्सॉर्ब होतो आणि त्यामुळे त्याचं रिफ्लेक्शन ऍडजसंट त्वचा, स्नायू, मांसावर पडलेलं दिसतं. सिरा कौटिल्य नावाचा व्याधी आहे, त्यामध्ये पाय काळा पडतो. व्याधी सिरियस आहे, पण कृष्णवर्ण त्वचेला प्राप्त झाला. असं का होतं बरं? असं एवढ्यासाठीच होतं की सिरेतनं जो भाव पदार्थ वहन होतोय तो उपस्नेहन न्यायाने शोषला जातो. हे प्राकृत अवस्थेत पण होतं, हे विकृत अवस्थेत पण होतं. त्यामुळे शिरा कौटिल्यासारख्या कंडिशन मध्ये आम्हाला आजूबाजूची जी त्वचा आहे ती काळी पडलेली दिसते. दोष सिरेतनं वहन करतायत पण त्याचं रिफ्लेक्शन त्वचेवर आहे. अशा पद्धतीची पॅथॉलॉजी. किंवा उभयपाद शोथ ही कंडिशन आली, इडिमा सारखी कंडिशन आली. दोष श्लेष्म्यासारखे प्रवाही दोष हे सिरेतनं वहन करतायत आणि तरी सुद्धा पायावर शोथ येतो. मग पायाच्या खाली पाणी असतं का? नसतं. ते उझिंग झालेलं आहे. ते उपस्नेहन न्यायाने सिरेतनं जो अतिरिक्त द्रव भाग आहे, अतिरिक्त जो क्लेद भाग आहे, अतिरिक्त जो दोष आहे तो आता पाझरलाय आणि तो त्वचेच्या ठिकाणी त्वचेच्या खाली जाऊन बसलाय आणि त्यामुळे शोथाची निर्मिती आली. हे क्रिया, हे क्रिया शरीर, हे फिजिओलॉजी आम्हाला कळली पाहिजे. आमची आयुर्वेदीय फिजिओलॉजी जेवढी फाईन असेल, जेवढी सूक्ष्म असेल, जेवढी आम्ही त्याच्यावर चिंतन करू तेवढी आम्हाला लक्षणांची संगती कळेल, तेवढी आम्हाला विकृती कळेल, तेवढ्या विकृतीची रॅशनॅलिटी आम्हाला कळेल. ही लक्षणं का बरं निर्माण होतात. त्यामुळे ते जेव्हा म्हणतात, हे थोडं विषयांतर झालं, पण ते लक्षण निर्मिती होण्यासाठीची जी कारण मीमांसा आहे ती आम्हाला चांगल्या पद्धतीने कळण्यासाठी आमचं क्रियाशरीर चांगलं असलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात की श्वैत्यम तो श्लेष्मा वाढलाय आणि हा वाढलेला श्लेष्मेचा मॉलिक्यूल सिरेतनं वहन करतोय तेव्हा उपस्नेहन न्यायाने तो पाझरला जातो त्वचेच्या ठिकाणी, मांसाच्या ठिकाणी, स्नायूच्या ठिकाणी आणि म्हणून त्वचेला श्वेतवर्ण, नखाला श्वेतवर्ण प्राप्त. तर हे लॉजिक आम्हाला माहित पाहिजे. श्वैत्यम तोक नयन वदन मूत्र पुरुषेषु उपजनयती निदान उक्तानी चस्य न उपशेरते. नॅचरली आहे, जे निदानांचं सेवन केलं तर उपशय मिळत नाही. विपरीतानीच उपशेरते इति श्लेष्म गुल्मः. तर अशा पद्धतीने वातचे, पित्तचे आणि श्लेष्मच्या गुल्म्यामध्ये कोणते हेतू आहेत आणि त्यांची संप्राप्ती आणि लक्षणांची निर्मिती कशा पद्धतीने होते हे त्यांनी निदान स्थानामध्ये आता वर्णन केलं. सेम वर्णन त्यांनी थोडक्यात जो चिकित्सा स्थान आहे 5वा अध्याय, त्या चिकित्सा स्थानाच्या 5व्या अध्यायात मन वातज, पित्त, श्लेष्म गुल्म्याचे हेतू आणि त्यांची लक्षणांचं वर्णन केले. ते पण आपण आता थोडक्यात पॅरलरली वाचून घेऊ. फॉर्म नंबर 436, चिकित्सा स्थानाचा 5वा अध्याय, श्लोक नंबर 8. पंचात्मकस्य प्रभवं तु तस्य वक्ष्यामि लिंगानि चिकित्सितं तं चिकित्सितं च. आता वातज गुल्माचे हेतू त्यांनी सांगितले. वृक्षान्न पानम विषमतिमात्रम विशेषितम वेग विनिग्रहस्य शोकाभिघातो अतिमलक्षयस्य. बघा, अतिमलक्षयस्य हा वेगळा हेतू इथे सांगितला. ऍक्च्युली अतिमलक्षयस्य हा हेतू जो निदान स्थान आहे त्या निदान स्थानाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये कशा पद्धतीने वर्णन आलाय, जो 6वा श्लोक आहे त्यामध्ये ज्वर वमन विरेचन अतिसाराणाम अन्यतमेन कर्षणेन अशा पद्धतीने त्याचं वर्णन आलंय. त्यांनी एकच शब्द वापरला, अतिमलक्षयस्य निरन्नता च अनिल गुल्म हेतू. या कारणाने वायूचा प्रकोप होतो. आणि मग लक्षणं कशा पद्धतीने निर्माण होतात. यह स्थान संस्थान रुजाम विकल्पम विडभात संगम गलवक्र शोषम शाव अरुणत्वम शिशिर ज्वरम च
हृत्कुक्षि पार्श्वम् अंश शिरोरुजं च करोति जीर्ण्याभ्यादिकं प्रकोपं भुक्ते मृदुत्वं समुपैति यश्च वातात् स गुल्मो न च तत्र वृक्षं कषाय तिक्तं कटू च उपशेते. काय म्हणतायत ते आता, यह जो स्थान संस्थान रुजाम विकल्प, स्थान लोकेशन, संस्थान म्हणजे आकृती, रुजा रुजा वेदना विकल्प. So it produces various types of pain and various shapes of the affection in different region of the Mahasrutas. हे कार्डिनल फीचर आहे. स्थान संस्थान, कुठे या ठिकाणी दुखतं, कुठे या ठिकाणी दुखायला लागतं. महासृतसामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेदना वेदना वेगवेगळ्या प्रकाराने होतं. स्थान संस्थान रुजाम विकल्प. पुढे विडवात संगम, वात प्रकोपाचं लक्षण. गलवक्त्र शोषम, शाप अरुणत्वम, शिशिरज्वरम, शिशिरज्वरम फिवर विथ चिल्स, हे लक्षण वातगुल्मामध्ये निर्माण होतं. आता ते का निर्माण होतं त्यावर थोडं चिंतन आम्ही केलं पाहिजे की शिशिरज्वरम हे लक्षण वातज गुल्मामध्ये निर्माण होतं. आता शिशिरज्वरम हे लक्षण निदान स्थानातल्या वातज गुल्माचे हे लक्षणामध्ये वर्णन नाही केलं, त्याने फक्त ज्वर सांगितलं. पण चिकित्सा स्थानामध्ये वर्णन करताना शिशिरज्वरम असं स्पेसिफिसिटी त्यांनी दिली. म्हणून हे जर दोन्ही एकाच वेळी आपण वाचले तर आपल्याला त्यातला थोडाफार जो सूक्ष्म भेद आहे तो कळू शकतो. शिशिरज्वरम आणि हृदय कुक्षी पार्श्वम अंश शिरोरुजम करोती, या ठिकाणी वेदना व्हायला लागतात. पुढे जीर्णे अत्यधिकम प्रकोपम, जीर्णे अत्यधिकम प्रकोपम करोती. काय म्हणतात ते, जीर्णे अत्यधिकम प्रकोपम करोती. आहार जीर्ण होत असताना अत्यधिक वायूचा प्रकोप आणि शूल असं होतं. ते का होतं, कारण जीर्ण होत असताना अन्नाचा जो तिसरा अवस्थापाक आहे हा बिघडणार आहे. त्यामुळे रुग्णाला हिस्ट्री विचारताना वेदना कधी होतात हे पाहणे सुद्धा गरजेचं आहे. पहिल्या अवस्थापाकात वेदना होतात का, दुसऱ्या अवस्थापाकात वेदना होतात का, तिसऱ्या अवस्थापाकात वेदना होतात का. सो व्हॉट इज द क्लिनिकल युटिलिटी ऑफ द अवस्थापाक, आणि रुग्णांचे लक्षण हे कोणत्या काळामध्ये वाढतायत, अवस्थापाकामध्ये वाढतायत ह्याचा विचार केला पाहिजे. त्यानुसार कोणत्या दोषाचा संबंध असू शकतो किंवा कोणता अवस्थापाक बिघडलाय हे आम्हाला कळू शकतं. कारण की त्या अवस्थापाकाच्या काळाच्या दृष्टीमध्ये त्या दोषांना बळ मिळणार आहे. म्हणून ते म्हणतात जीर्णे अत्यधिकम प्रकोपम. त्यामुळे वातज जे म्हणून व्याधी आहेत त्या प्रत्येक व्याधीमध्ये जीर्णे अत्यधिकम प्रकोपम हे लक्षण दिसणार. म्हणजे बघा, जे आपल्याला वातज ग्रहणीचे लक्षण माहित असतं, जीर्णे जयति आत्मानम, चरक चिकित्सा असताना जो 15वा अध्याय आहे त्यातला श्लोक नंबर 63, पान नंबर 518, वातज गृहिणी. त्यामुळे ते काय म्हणतायत, जीर्णे जयति आत्मानम भुक्ते स्वास्थ्यमुपैति च, जीर्णे जयति आत्मानम. आहार जीर्ण होत असताना जो तिसरा अवस्थापाक आहे त्यामध्ये अध्मान निर्माण होतं. अध्मान हे लक्षण निर्माण होतं का, कारण की आता तिसरा अवस्थापाक बिघडलेला आहे. त्यामुळे जीर्ण जयति आत्मानम. या ठिकाणी काय सांगितलं लक्षण गुल्मामध्ये, जीर्णे अत्यधिकम प्रकोपम. सो इट मे बी अ श्वास, वातज श्वास, इट मे बी व्हॉट वी कॅन से वातज उदर, इट मे बी व्हॉट वी कॅन से वातज कुष्ठ, मे बी इट मे बी वातज गुल्म. जो तिसरा अवस्थापाक आहे त्यामध्ये दत्त दोषांना बळ मिळत जाणार आहे आणि त्यामुळे लक्षणांची अभिव्यक्ती, लक्षणांची तीव्रता त्या अवस्थापाकामध्ये वाढणार आहे. तर हाच पॅरामीटर त्यांनी हृदरोगामध्ये पण वापरलाय. हृदरोगांची लक्षणांची संगती सांगताना चरक चिकित्सा स्थानाचा जो 26वा अध्याय आहे, त्रिमर्मीय चिकित्सीय अध्याय, त्यातला जो श्लोक नंबर 101 आहे, पान नंबर 604, त्यामुळे ते असं म्हणतात, ते अधिकम जीर्यति अल्पम शूलम जीर्णे स्थितम चेत सुरदार कुष्ठम. भुक्ते अधिकम असेल, आहार जीर्ण होत असताना शूल असेल, किंवा आहार जीर्ण झाल्यानंतर शूल होत असेल तर काय करा. स तिलवकम द्वे लवणे विडंगम उष्णाम पुन्हा स अतिविषम पिपेत 6. जीर्णे अधिके स्नेह विरेचम स्यात् फले विरेच्यो यदि जीर्यति स्यात् त्रिषु एषु कालेषु अधिके तु शूले
तीक्ष्णम हितम मूलम विरेच्यवनम स्यात्. त्यामुळे हृदरोगाचा जरी रुग्ण तुमच्याकडे आला तरी हृदरोगाच्या रुग्णामध्ये ज्या वेदना होत आहेत, शूल जे होत आहे, त्याची अभिव्यक्ती ही कधी वाढतीये? भुकते अधिकम जीर्ण होत असताना वाढतीये का जीर्ण झाल्यानंतर वाढतीये? हे पण आम्ही थोडंसं असेस केलं पाहिजे. त्यामुळे जे वातज गुल्मामध्ये ते म्हणतात की जीर्णे अत्यधिकम शूलम अत्यधिकम प्रकोपम, तर हे महत्वाचं लक्षण वाताच्या अनुषंगाने त्यांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. पुढे ते असं म्हणतात की भुक्ते मृदुत्व, चिकित्सा स्थानाचा 5वा अध्याय, भुक्ते मृदुत्व, जेवल्यानंतर मृदुता वेदना कमी होते, जीर्ण होत असताना मात्र वेदना वाढते. आणि भुक्ते मृदुत्वम समुपैति समुपैति यस्य वातात् सगुल्मो न तत्र न च तत्र वृक्षम कषाय तिक्तम कटू च उपशेते. अशा पद्धतीने वातज गुल्माच्या लक्षणांचं वर्णन त्यांनी केलंय. आता पुढे पित्तज गुल्मांच्या हेतू आणि त्यांचे लक्षण 12व्या श्लोकामध्ये वर्णन केलेली आहे. कटु अम्ल तीक्ष्ण उष्ण विदा ही वृक्ष क्रोधाति मध्यार्क हुताश सेवा अमामिकातो रुद्रम च दुष्पम पत्यस्य गुल्मस्य निमित्त उक्तम ज्वर पिपासा बदनांग रागः शूलम महद जिर्यति भोजने च. भोजने जिर्यति च महद शूलम. भोजन जीर्ण होत असताना अत्यधिक शूल उत्पन्न होतो. का होतो? कारण हा दुसरा अवस्थापाक जो आहे तो बिघडलेला आहे, अम्लावस्थापाक. स्वेदो विदाह वर्णवच्च गुल्मः, वर्णवतच गुल्मः, वर्णवत शब्द आहे. Inflammation. So any type of inflammation occurring in the Mahasprutasya and which is sparsha asah, tenderness, acute tenderness should be considered as a Pittajugulma. Inflammation having the acute tenderness in the Mahasprutasya should be considered as a Pittajugulma. Paittika Gulma Rupam. आणि पुढे श्लेष्माचे हेतू सांगितलेले आहेत श्लोक नंबर 14 मध्ये. शीतम गुरुम स्निग्धम अचेष्टनम च संपूर्णम प्रस्वपनम दिवाच गुल्मस्य हेतू कपसंभवश्च सर्वस्तु दृष्टो निश्चयात्मकस्य च. आणि त्याचे लक्षणांचं वर्णन पुढे केलंय. स्तैमित्य शीत ज्वर गात्र सादर उल्लास कास अरुची गौरव आणि शैत्यमृगल्प कठीण उन्नतत्व गुल्मस्य रूपाने कपात्मकस्य. आणि हा श्लेष्मज गुल्म असल्यामुळे वेदना तर होणार आहेत, पण त्या कशा रुगल्पा आणि कठीण उन्नतत्व, श्लेष्म्याच्या संघटनामुळे त्या गुल्माला कठीण उन्नतत्व असं स्वरूप प्राप्त होणार आहे, असं वर्णन त्यांनी श्लेष्मज गुल्माच्या बाबतीत केलंय. आता पुन्हा आपण निदान स्थानामध्ये जाऊ. निदान स्थानामध्ये पुन्हा त्यांनी जो 3रा अध्याय आहे त्यातला जो 12वा श्लोक आहे तिथे आता त्यांनी निचय गुल्माचं वर्णन केलंय. त्रिदोष हेतुलिंग सन्निपाते तू सन्निपातिकम गुल्मम उपदिशन्ति कुशलाः. त्रिदोष हेतु लिंग सन्निपाते, सन्निपात शब्द आहे. तू सन्निपातम गुल्मम उपदिशन्ति कुशलाः. सन्निपातिक शब्द आहे. सन्निपात कशाला म्हणायचं आणि संसर्ग कशाला म्हणायचं हे आपण पाहिलं होतं ऑलरेडी. जेव्हा तिन्ही दोष स्वतंत्र कारणाने प्रकोपित झालेले असतात तेव्हा त्याला सन्निपात असं म्हणतात. केवळ तिन्ही दोष शरीरात एकत्र येणे याचा अर्थ सन्निपात नाही, ते स्वतंत्र कारणाने प्रकोपित झालेले आहेत. आणि पुढे ते म्हणतात सविप्रतिषिद्ध उपक्रमत्वाद असाध्यो निचय गुल्मा. विप्रतिषिद्ध असा शब्द वापरलाय. त्याची टीका त्यांनी बघा काय केली. विप्रतिषिद्ध उपक्रमत्वात इति परस्परम वातादि विरुद्ध उपक्रमत्वात. तिन्ही दोषांचा प्रकोप किंवा सन्निपात ही अवस्था निर्माण झाली आणि ती अवघड काय, ते असाध्य काय, तर विप्रतिषिद्ध उपक्रमत्वात, परस्पर विरुद्ध असा उपक्रम असल्यामुळे हा जो अवस्था आहे, ही जी अवस्था आहे ती असाध्य आहे. वायूची चिकित्सा करायला गेला तर श्लेष्मा वाढणार आहे. श्लेष्मा कमी करण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळे वातपित्त वाढत जाणार आहे. आणि तिन्ही दोषांची एकत्र चिकित्सा करणारे द्रव्य मात्र कमी आहेत. त्यामुळे ही जी अवस्था आहे ती विप्रतिषिद्ध, ती थोडीशी परस्पर अँटॅगॉनिस्टिक अशी चिकित्सा असल्यामुळे ती असाध्य अवस्था मानलेली आहे. पुढे आता जो 13वा श्लोक आहे निदान स्थानातला, यामध्ये
शोणित गुल्माचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. ते वाचूयात आपण. शोणित गुल्मस्तु खलु स्त्रिया एव भवती न पुरुषस्य गर्भकोष्ठ आर्तव आगमन वैशेष्यात्. काय म्हणतात ते? शोणित गुल्मस्तु खलु स्त्रिया एव भवती न पुरुषस्य गर्भकोष्ठ आर्तव आगमन वैशेष्यात्. शोणित गुल्मः तू गर्भकोष्ठ गर्भकोष्ठ म्हणजे काय? गर्भाशय. शोणित गुल्मः तू शोणित गुल्म हा गर्भकोष्ठ गर्भाशयामध्ये आर्तव आगमन वैशिष्ट्यात गर्भाशयामध्ये आर्तवाच्या आगमन येण्याच्या स्पेसिफिसिटीमुळे वैशिष्ट्यामुळे आर्तव आगमन वैशिष्ट्यात स्त्रिया एव खलु भवती. तो स्त्रियांनाच होतो. एव स्त्रिया एव खलु भवती पुरुषस्य न. तो पुरुषांना होत नाही असं त्यांनी सांगितलं पहिल्या वाक्यामध्ये. शोणित गुल्मः तू गर्भकोष्ठ आर्तव आगमन वैशेष्यात स्त्रिया एव खलु भवती पुरुषस्य न. त्याची त्यांनी टीका पण दिली आहे बघा. की असं म्हणतात की शोणित गुल्म हा स्त्रियांचा स्पेसिफिक होणारा व्याधी आहे, तो पुरुषांचा व्याधी नाही. का? कारण की गर्भाशयामध्ये आर्तव येणे हे स्त्री शरीराचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे तो पुरुषांचा व्याधी नाहीये, तो स्त्रियांचा व्याधी आहे. टीका म्हणतायत गर्भकोष्ठ तस्मिन् गर्भकोष्ठे या आर्तवस्य आगमन रूपे विशेषेण रक्तगुल्म कारणं स स्त्रिया एव भवति तेन एवं रूप आर्तव प्रतिबंधजन्यः शोणित गुल्मः पुरुषस्य न भवति. ओके, सो हा जो शोणित गुल्म आहे हा स्त्रियांमध्ये होणारा विशेष व्याधी आहे. And why this special subtype of gulma occurs only in female? Because of the menstruation. ओके, सो हा मेन्स्ट्रुएशनच्या संदर्भातला होणारा गुल्मा आहे. त्यामुळे या रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप मधल्या महिलांचाच हा आजार आहे. मेनार्क पासून मेनोपॉज पर्यंतची जी मधली अवस्था आहे, मेनोपॉज नंतर किंवा मेनार्कच्या आधीची जी अवस्था आहे त्यामध्ये हा शोणित गुल्म होण्याची शक्यता नाही. पण जी मधली रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपची जी अवस्था आहे, मेन्स्ट्रुअल सायकल चालू असलेली जी अवस्था आहे त्या अवस्थेमधल्या महिलांचा हा स्पेसिफिक व्याधी आहे. त्यामुळे या एज ग्रुप मधली जर महिला पेशंट असेल तर तिची प्रॉपर मेन्स्ट्रुअल हिस्ट्री आपण विचारली पाहिजे. नो डाऊट तो प्रत्येक वेळी शोणित गुल्म असेल अगर नसेल, पण वेगळा एखादा व्याधी जरी असेल, थायरॉइडचा पेशंट असेल, फायब्रोएडिनोमाचा पेशंट असेल, कुष्ठाचा पेशंट असेल, आणखीन कोणत्याही वेगवेगळ्या कंडिशनचा जरी फिमेल पेशंट या रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप मधला आला तर तिची प्रॉपर मेन्स्ट्रुअल हिस्ट्री आम्ही विचारली पाहिजे. आणि हा भाग बऱ्याचदा हिस्ट्री टेकिंग मध्ये निग्लेक्टेड राहतो. आम्ही प्रॉपर मेन्स्ट्रुअल हिस्ट्री विचारत नाही, कारण की रुग्णाचं रूट कॉज काय, व्याधी निर्मितीचं, लक्षण निर्मितीचं, त्याची सुरुवात कुठून झाली आहे हे जर आम्हाला समजून घ्यायचं असेल तर ही प्रॉपर मेन्स्ट्रुअल हिस्ट्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप मधल्या महिलांच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची. त्यामुळे ही हिस्ट्री विचारलीच गेली पाहिजे. मग त्यासाठी आम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे फिजिओलॉजिकली नॉर्मल मेन्स्ट्रुएशनचे पॅरामीटर काय, निकष काय ते माहित पाहिजे. त्याचं वर्णन शास्त्रकारांनी चरकांनी चरक चिकित्सा स्थानाच्या 30व्या अध्यायामध्ये केले. योनी व्यापित चिकित्सा अध्याय ना, चरक चिकित्सा स्थान अध्याय 30 लोक नंबर 225 पान नंबर 643. काय म्हणतात ते, त्याने निकष सांगितले. नॉर्मल मेन्स्ट्रुअल फिजिओलॉजी कशा पद्धतीची असते. मासात निष्पिष्य दाहार्थी पंचरात्र अनुबंधीच नैवाति बहु न अत्यल्पम आर्तवम शुद्धमादिशे. हे शुद्धमा आर्तव आहे. पुढे त्यांनी आर्तवाचं वर्णाचं रंगाचं वर्णन केले, गुंजा फलस वर्ण वगैरे वगैरे.
पद्मालक्ष्य सन्निकम. पण मासात पहिलं काय म्हटलंय तुम्ही लक्षण? मासात मेन्स्ट्रुअल सायकल ही स्पेसिफिकली त्या ठराविक तारखेला येतेय का नाही, 28 डेजनी सायकल रिपीट होतीये का नाही, मासात रेग्युलरिटी आहे का सायकल मध्ये, हा महत्वाचा पहिला. भले तो रुग्ण तुमच्याकडे केशपतनाचा येईल, भले तो रुग्ण तुमच्याकडे आम्लपित्ताचा म्हणून येईल, भले तो रुग्ण तुमच्याकडे वातव्याधीचा म्हणून येईल, पण त्याची सायकल रेग्युलर आहे का नाही. जर तो रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप मधला पेशंट असेल तर त्याची सायकल व्यवस्थित होतीये का, महिन्याच्या महिन्याला येतेय का, हा पहिला प्रश्न विचारणं आवश्यक. निष्पिष्य अच्छदाह अर्ती आणि सायकल चालू असताना जर ती रेग्युलर येते का नाही हा पहिला प्रश्न. असोसिएटेड काही त्रास होतोय का, दाह होतोय का, आणि दुसरं महत्वाचं अर्ती हे लक्षण जाणवतं का. बऱ्याच पेशंट मध्ये अर्ती हे लक्षण जाणवतं, डिस्मेनोरिया सारखी लक्षणं दिसतात. हे ऍबनॉर्मल लक्षण आहे, हे फिजिओलॉजी बदललेल्याचं लक्षण आहे, विकृतीचं लक्षण आहे. नॉर्मल फिजिओलॉजी मध्ये अर्ती जाणवली गेली नाही पाहिजे, पण ती आता जाणवतीये, आणि ती जर तशीच राहिली तर ती शरीराच्या इतर फिजिओलॉजीवर परिणाम दाखवणार आहे. मग तो कोणत्या पद्धतीचा असेल ते आपण नाही सांगू शकत, पण ती परिणाम मात्र करणार आहे. डिस्मेनोरिया जनरली असं आपण असं पाहतो की ज्या पांडूच्या अवस्था असतात किंवा रक्तक्षय स्त्रियांमध्ये ज्यांना असतो त्यांना डिस्मेनोरिया किंवा शूल हे लक्षण पाळीच्या वेळी, मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळी जास्त प्रमाणात झालेलं आपण पाहतो. असं का होतं? कारण की नॉर्मलीच रक्तक्षय शरीरामध्ये आहे, आणि हा रक्तक्षय असताना, रक्तधातू स्थिर नसताना जी गर्भकोष्ठ किंवा गर्भाशयातली आतली जी त्वचा आहे, आतली जी एंडोमेट्रियम आहे, त्याचं प्रिपरेशन, त्याची निर्मिती ही तेवढ्या प्रमाणात, सार प्रमाणात होत नाही, ती तेवढी थिक असत नाही. ऍक्च्युली मेन्स्ट्रुएशन होतं कशासाठी, तर ते एंडोमेट्रियम फेडअप करण्यासाठी, शेडअप करण्यासाठी मेन्स्ट्रुएशन निसर्गाने निर्माण केलेले. आणि हेच जर एंडोमेट्रियमची वॉल ही जर थिन असेल, ही जर पातळ असेल, रक्तक्षयामुळे निर्माण केलेली असारभूत असेल, तर काय होतं, ती पटकन निघून गेल्यानंतर जो अपान प्रकोपित आहे तिथला, त्या अपानाला बाहेर काढण्यासाठी काही माध्यमच भेटत नाही. गर्भकोष्ठातला जो अपान आहे ऑलरेडी रक्तक्षयाची अवस्था आहे, त्यामुळे अशा कंडिशन मध्ये फ्लो पण जास्त होत नाही. बाहेर पडण्याचं रक्ताचं प्रमाण, आर्तवाचं प्रमाण हे पण अत्यल्प स्वरूपाचं आहे, आणि जी गर्भकोष्ठातली आतली जी त्वचा आहे, एंडोमेट्रियम ज्याला आपण म्हणतो, ती पण थिन स्वरूपाची असल्यामुळे ती पण पटकन निघून गेल्यानंतर आता अपानाला, त्या प्रकोपित वायूला बाहेर काढण्यासाठी काही माध्यम उरत नाही. त्यामुळे तो अपान अत्यधिक त्या पोकळीमध्ये शूल उत्पन्न करतोय. त्यामुळे हे लक्षण सर्रास आम्हाला दिसतं. रुग्णाला अशा वेळी काही पेन किलर घ्यावे लागतात का, काही अँटीस्पॉझमोडिक घ्याव्या लागतात का, हा हिस्ट्री विचारली गेली पाहिजे. प्राकृतिक प्रॅक्टिकली दिसणारे असे आपल्याला रुग्ण दिसतात. तर मासात निष्पिष्य दाह अर्ती पंचरात्र अनुबंधीच, जनरली फिमेल पेशंटची हिस्ट्री घेत असताना तो फ्लो जो आहे तो किती दिवस होतो, किती रात्र होतो हे पण जाणणं, हे पण आपल्या केस रिपोर्ट प्रोफार्मामध्ये लिहून घेणं गरजेचं आहे. तो 3 दिवस होतो, 2च दिवस होतो, 1च दिवस फ्लो होतो, आणि मग आणखीनचे 1 दिवस स्पॉटिंग होतं किंवा काय होतं. शास्त्रकार म्हणतात पंचरात्र अनुबंधित. आजकाल 5 रात्रीपर्यंत फ्लो असणारी कंडिशन अशी फार कमी वेळा दिसते, पण किमान 3 दिवस किंवा 4 दिवस तरी फ्लो होतो का नाही, व्यवस्थित होतो का नाही, दोष जे आहे ते शरीराच्या बाहेर व्यवस्थित पडतायत का नाही, हे जाणून घेणं महत्वाचं आहे वैद्याला. नैव अतिबहू न अत्यल्पम. किंवा हे प्रॅक्टिकल तुम्ही असे विचारू शकता, किती पॅड्स बदलावे लागतात दिवसाला किती पॅड्स लागतात, आधी किती लागत होते, आता किती लागतायत, त्यांचं प्रमाण कमी आहे का जास्त, ती संख्या लिहिली पाहिजे. हे रेकॉर्ड आम्ही ठेवत असताना आम्ही इतक्या मायन्यूटपणे विचार करून त्या गोष्टींची नोंद आमच्या रेकॉर्ड प्रोफार्मावर ठेवली पाहिजे.
तर कुठे आम्हाला आमच्या औषधाने फरक पडल्यानंतर तो कशा पद्धतीने फरक असेल हे सांगता येईल. नैव अति बहुन न अत्यल्पम अर्थवम शुद्ध मातीचे असं असतं जेव्हा कंडिशन, तेव्हा त्याला आम्ही शुद्ध अर्थव, शुद्ध मेन्स्ट्रुएशन, प्रॉपर मेन्स्ट्रुएशन असं म्हणतो. त्यामुळे ही जी हिस्ट्री आहे रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप मधल्या स्त्रियांची मेन्स्ट्रुअल सायकलची ती जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. भले तो रुग्ण कोणत्याही लक्षणाने तुमच्या समोर आला असेल, अमवातच आला असेल, पण ही लक्षणं किंवा ही हिस्ट्री तुम्ही जाणून घेतली पाहिजे. त्यामुळे ते असे म्हणतात की निदानस्थानामध्ये तिसरा अध्याय शोणित गुणवस्तू खलु स्त्रिया एव भवती एक पुरुषस्य घोरभ कोष्ठ अर्थव आगमन वैशिष्यात. पुढे काय म्हणतायत? पारतंत्र्यात अवैशारत्यात सततम उपचारात अनुरोधात वा वेगानुदीर्णा उपरुन्दिता आमगर्भे वापि अचीरपतिते अथवा अपि चीरप्रजाताया ऋतो वा वातप्रकोपणानि सेवमानायाः क्षिप्रं वातः प्रकोपम आपद्यते. काय म्हणतात ते? पारतंत्र्यात, पारतंत्र्यात म्हणजे डिपेंडन्सी आहे कोणावर तरी. म्हणजे आजकाल ऑफिसमध्ये काम आहे, पण कामाचा लोड एवढा आहे की त्यामुळे वेगाचा अवरोध करावा लागतो. पारतंत्र्यात. किंवा घरी पण एवढा कामाचा लोड गृहिणींवर असतो की बऱ्याचदाच वेगावरोधासारखी कंडिशन सरळच घडून येते. पारतंत्र्यात किंवा अवैशारत्यात, अवैशारत्यात किंवा अशिक्षितपणा म्हणजे काय की तेवढा सेन्स नाहीये की वेग आल्यानंतर त्या वेगाचा अवरोध करू नये. अशी जर कंडिशन असेल पारतंत्र्यात अवैशारत्यात, पुढे म्हणतात ते सततम उपचारात अनुरोधात्वा. सततम उपचारात अनुरोधात्वा. सततम उपचार अनुरोधात्वा म्हणजे काय? बघा, उपचार अनुरोधात्वा की गृहकार्यामध्ये मग्न, सतत गृहकार्यामध्ये मग्न, सतत उपचार अनुरोधात्वा असं होतं, सर्रास होतं. सतत उपचारात अनुरोधात्वा. आणि हे लॉंग स्टँडिंग आहे, हे केवळ एखादा दुसरा महिना नाहीये, वर्षानुवर्षे सतत उपचारात अनुरोधात्वा. त्यामुळे असा देखील अभ्यास व्हायला पाहिजे की आमच्या भारतीय गृहिणींमध्ये 45 ते 60 या वयोगटामध्ये जे आजारांचं प्रमाण दिसतं त्याचं एक कारण सततम उपचारात अनुरोधात्वा. त्यांना वेग धारण आणि वेग उदीरण कशा पद्धतीने त्या करतात, त्यामुळे लॉंग स्टँडिंग आणि ते जे व्याधी होत आहेत मग 45 ते 60च्या वयोगटामध्ये हे खूप तीव्र स्वरूपाचे, खूप दारुण स्वरूपाचे, एक मर्मगत अशा व्याधींचं प्रमाण वाढत जातं. त्यामुळे हे आपलं कर्तव्य राहतं. एक आद्य कर्तव्य अशा पद्धतीचं राहतं की आपण अशा सततम उपचारात अनुरोधात्वा मध्ये असलेल्या त्या माऊलीला, त्या गृहिणीला तो जो वातप्रकोप आहे तो कमी करण्यासाठीचा सल्ला आपण काहीतरी घरच्या घरी दिला पाहिजे. कधी कमी आपल्या घरी तर दिला पाहिजे. म्हणजे आई असेल तर काहीतरी वातशमनासाठी काहीतरी तेल दिलं पाहिजे. मेनोपॉज मध्ये ती गेली असेल तर त्यानंतर महिन्याला सुरुवातीच्या काळामध्ये रक्तमोक्षणाचा ठराविक काळाने सल्ला आपण दिला पाहिजे. जर ती आपली पत्नी असेल तर दररोज एक डाळिंब व्रत पुरुषांनी अंगीकारलं पाहिजे. डाळिंब व्रत म्हणजे काय? तर रोज एक डाळिंब सोडून द्यायचं बायकोला, ते डाळिंब व्रत. जसं सावित्री व्रत आहे तसं हे डाळिंब व्रत आहे. हे आधुनिक व्रत आहे, हे आपण केलं पाहिजे. कारण की सततम उपचारात अनुरोधात्वा जो रक्तधातूची दृष्टी वेग उदाहरणाने आणि वेग विधारणाने जी होणार आहे त्यासाठी अशा पद्धतीचे रक्ताला स्थिरता प्राप्त करून देणारे उपचार हे कुटुंब म्हणून आपण केले पाहिजे. सततम उपचार अनुरोधात्वा उदीर्णान वेगान उपरुंद्यात. म्हणजे उदीर्ण झालेल्या वेगाला धारण करणे अशासारख्या कंडिशन किंवा अपिवा आमगर्भे अचिरपतिते. आमगर्भे अचिरप्रतिते अशी एक कंडिशन. आमगर्भे म्हणजे काय? अचिरपतिते, जस्ट आफ्टर अबॉर्शन और मिसकॅरेज. आमगर्भे अचिरपतिते किंवा अथवा अचिर प्रजाताया. अचिर प्रजाताया. अचिर प्रजाताया म्हणजे काय? जस्ट
आफ्टर द डिलिव्हरी, अचिर प्रजाताया किंवा ऋतोवा किंवा ड्युरिंग द मेन्स्ट्रुएशन, 3 कंडिशनचं वर्णन त्यांनी केलं. आमगर्भे अचिर अचिर पतिते किंवा अचिर प्रजाताया किंवा ऋतोवा. या 3 कंडिशन मध्ये काय आहे? वात प्रकोपणाने आसेवमानाया. या 3 कंडिशन मध्ये जर वात प्रकोपक आहाराचं विहाराचं जर सेवन केलं तर वातः क्षिप्रम प्रकोपम आपद्यते, वायूचा क्षिप्र प्रकोप होतो. म्हणजे शोणित गुल्म होण्याचे वेगधारणाचे कारण तर आहेतच, पण महत्वाचे 3 कंडिशन त्यांनी या श्लोकामध्ये वर्णन केलेले आहेत. त्या कोणत्या? आमगर्भे अचिर पतिते, जस्ट आफ्टर द अबॉर्शन ऑर मिसकॅरेज. मग हा एक हेतू विचारला गेला पाहिजे मिसकॅरेज. आणि या मिसकॅरेज नंतर जर वात प्रकोपक आहार विहाराचं सेवन लगेच केलं गेलं असेल तर वात प्रकोपायाः सेव्यमानायाः क्षिप्रम वातः प्रकोपम आपद्यते. दुसरं अचिर प्रजातायाः, जस्ट आफ्टर द डिलिव्हरी. डिलिव्हरी नंतर वात प्रकोपक आहार विहाराचं सेवन केलं गेलं असेल. ऋतो वा ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन, हा खूप आजकालचा घडणारा हेतू आहे. ऋतो वा. आजकाल आपण टीव्ही वरच्या ऍडव्हर्टाईज पाहून आणि पाश्चिमात्यांचं अंधानुकरण पाहून झापडबंद झालेलो आहोत. आम्हाला आमचा सायन्सचा विचार जो आमच्या शास्त्रामध्ये सांगितलेला आहे तो आम्ही विसरत चाललेलो आहोत, किंवा ते आम्हाला जुनाट वाटतं, पुराण वाटतं. म्हणजे स्टेफ्री किंवा इतर प्रकारचे जे ऍड टीव्हीवर लागतात आणि ऋतुकाळामध्ये मग त्याचा वापर करून, त्या साधनांचा वापर करून मग ती स्त्री दैनंदिन क्रिया, मग ते उड्या मारल्यासारखं दाखवतात, इकडून तिकडून धावपळ केल्यासारखी दाखवते, इकडून तिकडून वेगवेगळ्या क्रिया तिच्या ज्या आधीच्या चालू होत्या त्यापेक्षा जास्त ऍक्टिव्हली करते असं दाखवते. आणि त्याचंच अंधानुकरण आमचा समाज करतो. पूर्वीच्या काळी स्त्रियांना ऋतुकाळामध्ये आयसोलेट करण्याची पद्धत होती. ह्याचं महत्वाचं कारण काय होतं? त्या काळामध्ये स्त्रियांना विश्रांती भेटावी. बघा की 4 दिवस त्या स्त्रियांच्या शरीरातून दूषित रक्तधातू शरीराबाहेर जाणार आहे, तिला विश्रांती नकोय का? एक साधी जखम आम्हाला झाली आणि त्या जखमेतनं बळबळ रक्त व्हायला लागलं, अशा वेळी सुद्धा आम्हाला विश्रांतीची अपेक्षा असते. हा तर मासिक धर्म आहे. 4 दिवस दूषित रक्त शरीराच्या बाहेर जात आहे, तर अशा वेळी त्या स्त्रियाला किती धातुक्षय जास्त प्रमाणात होणार आहे, किती धातू शरीराच्या बाहेर जाणार आहे. अशा वेळी तो धातुक्षयाची चिकित्सा काय आहे? विश्रांती घेणं, वाताची प्रधान चिकित्सा. ती विश्रांती अपेक्षित आहे, ती विश्रांती दिली गेली पाहिजे. पण तसा विश्रांती देणं, तसं आयसोलेशन देणं हे आम्हाला परंपरावादी वाटतं, हे आम्हाला चुकीचं वाटतं, हे बुरसटलेलं वाटतं. हे आजकाल कसं शक्य नाही असं वाटतं, पण हे सायंटिफिक आहे, हे आयुर्वेदीय विचार आहे हा. आणि हे न केल्यामुळे ऋतो वा मेन्स्ट्रुएशनच्या काळातले जर वातप्रकोप, आणि ते होतो, ती जर विश्रांती दिली गेली नाही, दैनंदिन दिनचर्या तुमची तशीच राहिली, त्या काळात तुमचा प्रवास घडला, त्या काळात तुमच्याकडून वातप्रकोपक आहार विहार सेवन झाला, तर काय होतो? क्षिप्रम वातः प्रकोपम आपद्यते, लगेच वात वाढतो. क्षिप्रम वातः. हा मेसेज आम्ही आमच्या समाजापर्यंत नेला पाहिजे. हा मेसेज आम्ही आमच्या रुग्णांपर्यंत नेला पाहिजे. वैद्य म्हणून आपलं कर्तव्य आहे. कारण की हा विचार जोपर्यंत आम्ही रुजवत नाही तोपर्यंत सोसायटीमध्ये अंधानुकरण अशा पद्धतीने चालूच राहणार आहे. त्यामुळे ही अंधानुकरणाची दृष्टिकोन, ही परभूत आणि पराभूत दृष्टी आम्ही कुठेतरी टाकून दिली पाहिजे. कारण की जोपर्यंत पाश्चिमात्य देशातून जशा आता मॅटर्नल लीव्ह आली आहे, तशी जोपर्यंत मेन्स्ट्रुअल लीव्ह येत नाही तोपर्यंत आम्ही ही गोष्ट जी आहे विश्रांती देण्याची ती मान्य करणार नाही असं वाटतं. पण पार्ट आले आहे ना, जर कोणी आपण आयुर्वेदिक सगळे आहोत, आयुर्वेद जाणणारे आहोत, आयुर्वेद अभ्यासणारे आहोत, तर आपण तरी किमान या हेतूचा विचार प्रॅक्टिकली केला पाहिजे. ऋतोर वा मेन्स्ट्रुएशन, ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन जर वात प्रकोप आहार विहाराचं सेवन झालं तर क्षिप्रम वात हा प्रकोपम आपद्यते,
क्षिप्र वायूचा प्रकोप होणार आणि दर महिन्याला होणार आहे. मग तो वायू काही ना काहीतरी करणार आहे, शांत बसणार नाही, लक्षणांची निर्मिती करत जाणार आहे. तर हा सुद्धा प्रधान हेतू आहे, हे आमच्या रुग्णाला सांगितलं गेलं पाहिजे. क्षिप्रम हा प्रकोप आपद्यते, आणि हा प्रकोपित झालेला वायू काय करतो, पुढच्या 14व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं. प्रकोपितो योनिमुखम अनुप्रविश्य आर्तवम उपरुन्नती मासी मासी तदार्तवम उपरुध्यमानं कुक्षिम अभिवर्तयति. काय होतो, प्रकुपितो सहा, प्रकुपित झालेला तो वायू, योनिमुखम अनुप्रविश्य. योनिमुखम, योनिमुखमची टीका दिली आहे बघा मध्येच. योनिमुखम इति गर्भाशयद्वारम, सर्वायकल ऑस जी आहे, योनिमुखम अनुप्रविश्य, त्या ठिकाणी तो स्थानसंश्रय करतो, योनिमुखम अनुप्रविश्यम, आणि आर्तवम उपरुन्नती, आर्तवाच्या गतीला अवरोध उत्पन्न करतो. वायूचा प्रकोप झाला, योनिमुखम अनुप्रविश्य, गर्भाशयाच्या मुखाच्या ठिकाणी अनुप्रविश्य करून आर्तवम उपरुन्नती, आर्तवाची बाहेर जाण्याची जी क्रिया आहे, जी प्रत्येक महिन्याला ते आर्तव बाहेर जातं, तो जो मार्ग आहे, तो मार्ग वाताच्या प्रकोपामुळे आता अवरोधित झाला. त्यामुळे आर्तव आता शरीराच्या बाहेर जात नाहीये. त्यामुळे काय होतं, रेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकल येत नाही. जी महिन्याच्या महिन्याला येणं अपेक्षित आहे, ती सायकल आता येत नाही. काय येत नाही, योनिमुखम प्रकुपिता सहा अनुप्रविश्य आर्तवम उपरुन्नती, अशा पद्धतीने तो अवरोध उत्पन्न करतो. आणि मग पुढे काय होतो, मासी मासी, प्रत्येक महिन्याला, उपरुध्यमानम, उपरुध्यमानम विशेषण वापरले, उपरुध्यमानम म्हणजे काय, अडवले गेलेले ते म्हणजे कोण, तत् आर्तवम, मासी मासी उपरुध्यमानम तत् आर्तवम, म्हणजे एका महिन्यामध्ये ते आर्तव आता बाहेर पडायला लागलं, पण योनिमुखम वायू प्रकोप झाल्यामुळे ते बाहेर पडू शकलं नाही, ते तिथेच संचित झालं. परत दुसऱ्या महिन्यामध्ये, परत तिसऱ्या महिन्यामध्ये असं संचित झालेलं ते आर्तव, मासी मासी उपरुध्यमानम तत् आर्तवम, आणि ते काय करतं, कुक्षिम अभिवर्तयति, ते तिथं संचित झालेलं, गर्भाशयाच्या पोकळीमध्ये संचित झालेलं ते आर्तव काय करतं, आता वृद्धिगत व्हायला लागतं. आणि त्याच्या प्रेशरमुळे गर्भाशय आणि कोष्ठ सुद्धा वाढू लागतं, कुक्षी सुद्धा वाढू लागतं. म्हणजे थोडक्यात काय, आता मेन्स्ट्रुअल फ्लो जो प्रत्येक महिन्याला होतो, जी सायकल होती, ते सायकल आता रेग्युलरली येत नाही. इरेग्युलॅरिटी ऑफ सायकल, मेन्स्ट्रुअल सायकल. आजकाल जर मॅरिड फिमेल असेल, असं जर दिसलं तर युपीटी करून घेतात. युपीटी वरनं तर कळतं ते प्रेग्नन्सी आहे का नाही. पण समजा ते नसेल आणि तरी सुद्धा इरेग्युलॅरिटी असेल, तर मात्र या फॅक्टरचा विचार आपण केला पाहिजे की प्रकुपितः सहा योनिमुखम अनुप्रविश्य आर्तवम उपरुन्नती मासी मासी उपरुध्यमानं तत् आर्तवम कुक्षिम अभिवर्तयति. त्यामुळे काय लक्षणांची निर्मिती होते, तस्यः शूल, कास, अतिसार, छर्दी, अरोचक, अविपाक, अंगमर्द, निद्रा, आलस्य, स्थैमित्य, कफ प्रसेकाः समुपजायन्ते, स्तनयोश्च स्तन्यम्, ओष्ठयोः स्तनमण्डलयोः कार्ष्ण्यम्, अत्यर्थं ग्लानिः चक्षुषोः, मूर्छारुल्लासः, दोहदाः, श्वयथुश्च पादयोः, ईशश्च उद्गमो रोमराज्याः, योन्यश्च चाटालत्वम्, अपि च योन्यः दौर्गन्ध्यम् आस्त्रावं च उपजायते, केवलश्च अस्याः गुल्मः पिण्डिते एव स्पन्दते, ताम अगर्भः गर्भिणी इति आहु मूढः, ताम अगर्भः गर्भिणी इति आहु मूढः. काय होतं, ते असं म्हणतात, केवलस्य अस्याः गुल्मः पिंडिता एव स्पंदते. त्यानंतर लक्षण वेगवेगळ्या प्रकारची, आता तो वायू प्रकोपित झालाय, त्यामुळे तो आता शूल, कास, तिसार, छर्दी अशा प्रकारची लक्षणांची निर्मिती करतो. स्तनयोश्च स्तन्यम,
आता हे वेगळं लक्षण आहे. प्रेग्नन्सी नाहीये, कन्सेप्शन झालेलं नाहीये, तरी सुद्धा स्तनयोश्य स्तन्यम असं लक्षण दिसतं. आर्तवाचा प्रत्येक महिन्याला होणारा फ्लो आता वात प्रकोपामुळे अवरोधित झालेला आहे आणि ते आर्तव आता गर्भकोष्ठामध्ये संचित होऊन ते वृद्धिंगत होत आहे आणि ही पॅथॉलॉजी घडल्यानंतर त्याचं रिफ्लेक्शन शरीरावर कशा कशा पद्धतीने होईल तर त्यातलं एक लक्षण स्तनयोश्य स्तन्यम असं आहे. आता स्तनयोश्य स्तन्यम हे लक्षण शोणितगुल्मामध्ये का बरं निर्माण होतं तर त्याची टीका त्याने दिली आहे. मध्ये कोळ आहे बघा, स्तनयोश्च स्तन्यमिति रोग प्रभावात एव बोधव्यम आर्तव अवरोध लक्षणस्य व्याधे अयम प्रभावो यस्तन्यम करोति दुष्टत्वात्. हे असं का होतं? हा व्याधी प्रभाव आहे, हा व्याधी महिमा आहे, हा दोष दुष्ट संप्राप्तीचा प्रभाव आहे. की आम्ही असं पाहतो की आर्तवाचा अवरोध झाला, आर्तव प्रत्येक महिन्याला गर्भाशयामध्ये संचित होऊ लागलं की त्याचा परिणाम स्तनयोश्य स्तन्यम अशा पद्धतीने होतो. आता हे थोडंसं स्ट्रेंज आहे, पण यातनं जाणून घेण्याची गोष्ट कोणती आहे की आर्तव किंवा मेन्स्ट्रुअल सायकल किंवा ओव्ह्युलेटरी सायकल हे जर व्यवस्थित नसेल, त्यामध्ये जर इरेग्युलॅरिटी असेल तर त्याचा परिणाम हा स्तनांवर होतोय. दोन्ही अवयव शुक्रवह स्रोतसाचे आहेत. त्यामुळे एक अवयव एक मूलस्थान जर हॅम्पर झालं तर त्याचं रिफ्लेक्शन दुसऱ्याच ठिकाणी होत आहे, ते अभिव्यक्त होतं. पीसीओडी असणारे रुग्ण किंवा ओव्हरीचे प्रॉब्लेम असणारे रुग्ण किंवा हा तर स्टडी इस्टॅब्लिश झालाय की अनावश्यक जर हिस्टेरेक्टॉमी केली गेली तर त्याचं पुढे रिफ्लेक्शन सीए ब्रेस्ट मध्ये होतं, दिसतं. हिस्टेरेक्टॉमी केली, सीए ब्रेस्टचं प्रमाण वाढत जातं. का होतं असं? एक क्षेत्र, एक मूल क्षेत्रामध्ये तुम्ही काही इजा केली, विकृती उत्पन्न केली, त्याचं रिफ्लेक्शन दुसऱ्या मूल क्षेत्रावर होतं. त्यामुळे जाणलं पाहिजे आम्ही की स्तनयोश्य स्तन्यम अशा पद्धतीने ते रिफ्लेक्शन दिसतं. ओष्ठयोः स्तनमंडलयोः कार्ष्ण्यम हे पण व्याधी प्रभावामुळे निर्माण होणारं लक्षण आहे. अत्यर्थ ग्लानी चक्षुषोः मूर्छा उल्हास दोहदाह. दोहदाह ऍक्च्युली त्याला काय आता दौरुदासारख्या गर्भिणीसारखी अवस्था नाहीये. ती स्त्री जी आहे ती काय दोन हृदयाची झालेली नाहीये, तरी सुद्धा तिला वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा व्यक्त होतात. हा भाव त्या ठिकाणी आहे की ज्या नॉर्मली व्यक्त होत नव्हत्या. आता या कंडिशन मध्ये हा पण इच्छा व्यक्त होणं हा पण कशाचा परिणाम आहे? हा वाढलेल्या दोषांचा परिणाम. विकृत दोषांमुळे त्या इच्छा निर्माण झाल्यात. हे शील वैकृतम निर्माण झालं, जे आधी नव्हतं ते आता निर्माण व्हायला लागलं आणि तिला असं वाटायला लागलं की हे जेस्ट्रेशनचा तो परिणाम आहे. दौरुदा हा श्वेतुष्य पादयोः ईशस्य गर्भोः ईशस्य उद्गमो रोमराज्य हा योन्याचाटालत्वम. योन्याचाटालत्व म्हणजे काय? विस्तार. सर्वायकल ऑस जे आहे ते डायलेट झालेलं आहे. अभिच योन्य हा तोलगंध्यम हास्यस्त्रावश्य उपजायते केवल गुल्म. केवल गुल्म हा म्हणजे काय? केवल गुल्म हा म्हणजे संपूर्ण गुल्म. संस्कृत मधला केवल आणि मराठीतला केवल हे वेगवेगळे आहेत. केवल गुल्म हा म्हणजे संपूर्ण गुल्म. पिंडित एव स्पंदते. पिंडित एव स्पंदते म्हणजे संपूर्ण गुल्म जो आहे तो पिंडाकार स्पंदन त्याचं होतं आणि मूढहा ताम अगर्भाहा त्या अगर्भवती स्त्रीला गर्भिणीमिती आहो. गर्भिणी याची आपण त्याला संज्ञा देतो. ऍक्च्युली आजकालच्या परिभाषेमध्ये किंवा आजकाल क्लिनिकली अशी अवस्था निर्माण होणार नाहीये की स्त्रीला 1-2 महिने 3 महिने मेन्स्ट्रुअल सायकल नाहीये तर तिने जर ती मॅरिड असेल तर ती युपीटी करून त्याची ती असेसमेंट करू शकेल की प्रेग्नन्सी आहे का नाही. पण तसं नाहीये, ते कारण नाहीये. कन्सेप्शन नाहीये किंवा अनमॅरिड अवस्था आहे किंवा युपीटी निगेटिव्ह आहे तरी सुद्धा जर मेन्स्ट्रुअल सायकल इरेग्युलॅरिटी आहे
असणारी आहे, किंवा मेन्स्ट्रुअल सायकल होतच नाहीये 2-2 महिने, 3-3 महिने, 4-4 महिने, मग काहीतरी ॲलोपॅथीची हार्मोनल मेडिसिन घेऊन मग मेन्स्ट्रुअल फ्लो रेग्युलर होतो. अशी जर काही कंडिशन असेल तर ती कंडिशन आपण शोणित गुल्माच्या परिभाषेमध्ये पाहिली पाहिजे, अभ्यासली पाहिजे. तर त्यामध्ये मग शूलकास अतिसार असे असोसिएटेड वेगवेगळ्या प्रकारची कंप्लेंट्स तिला असू शकतात. आणि केवलच अस्य हा गुल्मा हा पिंडिता एव स्पंदते ताम अगर्भा गर्भिणी इति आहू. तर अशा पद्धतीने शोणित गुल्माचं वर्णन त्यांनी निदान स्थानामध्ये केले. आता या शोणित गुल्माचं वर्णन त्यांनी चिकित्सा स्थानामध्ये कशा पद्धतीने केले ते आपण पाहू. तर चिकित्सा स्थानाचा जो 5वा अध्याय आहे, त्या 5व्या अध्यायामध्ये श्लोक नंबर जो 18 आणि 19 आहे, त्यामध्ये पान नंबर 437 ऋतो अनाहार्तयाः भयेन विरुक्षणैः वेग विनिग्रहैश्च सस्तंभन उल्लेखन योनि दोषैः गुल्मः स्त्रियं रक्तभवो उपैति. ऋतो, ऋतो शब्द आहे. ऋतो म्हणजे ऋतुकाळामध्ये, ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन, अनाहारतया आहार न केल्याने किंवा अत्यंत कमी खाल्ल्याने. बऱ्याचदा सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस जर कमी पद्धतीचा असतो, भारतामध्ये बऱ्याच स्त्रियांचा ऑलरेडी पांडूची अवस्था असते किंवा काही उत्पन्न, आर्थिक उत्पन्न कमी असल्यामुळेच पोषणाचा अभाव असतो. अशा वेळी ऋतुकाळामध्ये पोषण जर अत्यंतिक कमी प्रमाणात झालं तर ऋतो अनाहारतयाः भयेन विरुक्षणैः वेगविनिग्रहैश्च स्तंभक उल्लेखनैः योनिदोषैः स्त्रियं रक्तभवाः. रक्तभवाः म्हणजे काय? रक्तजनित गुल्मः अभ्युपेति. आणि त्याची लक्षणं काय होतात? या स्पंदते पिंडिता एव नांगैः चिरा सशुलाः समगर्भलिंगाः सरौदिराः स्त्रीभव एव गुल्मोः मासे व्यतिते दशमे चिकित्साः. काय म्हणतात ते? यः पिंडिता एव चिरात स्पंदते अंगैन. काय म्हणतायत? यः पिंडिता एव चिरात स्पंदते. हा जो शोणित गुल्म जो आहे तो पिंडिता एव चिरात स्पंदते अंगैन. So this gulma moves after some time, chirat, as a whole mass, but shows no movement in any of its part. म्हणजे जर साक्षात गर्भिणी असेल तर बऱ्याचदा हात हलवल्यासारखं, पायाने त्याने तो धक्का मारतोय असं त्या गर्भिणीला संवेदना होतात, किंवा एक्झामिन करताना वैद्याला किंवा डॉक्टरांना पण ते जाणवतं. पण ह्याचं वैशिष्ट्य काय आहे? ह्या पिंडिता एव चिरात स्पंदते. सो दिस गुल्म मूव्स आफ्टर सम टाइम ऍज अ होल मास. ते सगळी जी दोषदृश्य संमूर्छन आहे ते एकत्र हलते. अंगईन, नो मुवमेंट इन एनी ऑफ इट्स पार्ट. एखादा पार्ट, त्याचा एखादा काही भागच हलतो असं होत नाही. हलत असेल तर ते होल संपूर्ण संमूर्छना हलते. आणि ती कशी असते? सशूलाः समगर्भलिंगाः सरौदिराः स्त्रीभव एव दशमे मासे व्यतिते चिकित्साः. असं का होतं? तर हा व्याधी प्रभाव आहे. आजकाल 9 महिन्यापर्यंत किंवा 10 महिन्यापर्यंत वाट बघण्याची चिकित्सा नाही. आजकाल आपण ते ऑलरेडी त्याचं डिफरन्शियल डायग्नोसिस करू शकतो. UHG सारख्या टेक्नॉलॉजीने आपण ते करू शकतो. पण पॅथॉलॉजी त्याची काय आहे हे समजून घेणं थोडंसं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आजकाल क्लिनिकली पण हा खूप इम्पॉर्टंट आणि तशा पद्धतीने पाहायला गेलं तर निग्लेक्टेड असा शोणित गुल्मासारखा महत्वाचा एक प्रकार आहे जो आपण आपल्या क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये इंट्रोड्यूस केला पाहिजे, हिस्ट्री टेकिंग घेत असताना किंवा इतर कोणत्याही प्रकारचा व्याधी पाहत असताना. त्यानंतर निदानस्थानाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये गुल्माची पूर्वरूप सांगितले. श्लोक नंबर 15, पान नंबर 211. येषां तु खलु पंचानां गुल्मानां परागभिनिवृत्तिः इमानि पूर्वरूपाणि भवन्ति. तद्यद्या अनन्ना अभिलाषम् अरोचक अभिपाको अग्निवैषम्यम विदाहो भुक्तस्य. अन्नाचा विदाह होतो. पाककाले च अयुक्त्याः छर्दी उद्गारो. बघा, पाककाले च अयुक्त्याः छर्दी उद्गारो. आहार जीर्ण होत असताना विनाकारण छर्दी आणि उद्गाराची निर्मिती. हे पूर्वरूप सांगितले गुल्माचं.
पाककालेच अयुक्त हा छर्दी, कदाचित अशा पद्धतीची काही काही वेगवेगळी लक्षणं घेऊन रुग्ण तुमच्याकडे येईल. बऱ्याचदा आपल्या लक्षात येत नाही की हे पूर्वरूप आहे का हे प्रधान लक्षण आहे. पण त्यांनी सांगितलं की पाककालेच अयुक्त हा छर्दी उद्गारो वातमूत्र पुरुष वेगानां च अप्रादुर्भावः प्रादुर्भूतानां च प्रवृत्तीः किंवा ईषद दोष आगमनम, वातशूल आटोप आंत्रपूजन, परिहर्षण अतिवृत्त पुरुषताः अतिवृत्त पुरुषताः. अतिवृत्त पुरुषताची टीका काय केली त्यांनी, अतिवृत्त पुरुषता उदावर्ता, उदावर्तासारखी अवस्था त्या ठिकाणी निर्माण होते. अबुभुक्षा दौर्बल्यम सोहितस्य च असहत्वमिति, सोहितस्य असहत्व, थोडं जास्त खाल्लं की लगेच सहन होत नाही. दुपारी थोडं जास्त जेवण झालं की आता उद्या दुपारपर्यंत त्याला भूक लागत नाही. सोहितस्यच असहत्वमिति, अशा पद्धतीची लक्षणं त्या ठिकाणी निर्माण होतात पूर्व स्वरूपामध्ये. आणि आता पुढचा जो श्लोक आहे 16वा श्लोक, तो खूप महत्वाचा त्यांनी इन ब्रीफ या पूर्ण अध्यायाचं किंवा त्यातल्या संप्राप्तीचं गोश्वारा वर्णन केलेलं आहे. ते काय म्हणतायत ते आता 16व्या श्लोकामध्ये, सर्वेषु अपि खलु एतेषु गुल्मेषु न कश्चित् वातादृते संभवन्ति गुल्माः. काय म्हणताय, सर्वेषु अपि खलु एतेषु गुल्मेषु न कश्चित् वातादृते संभवति गुल्माः. एतेषु सर्वेषु अपि गुल्मेषु, एतेषु सर्वेषु अपि गुल्मेषु, या सगळ्या प्रकारच्या गुल्मामध्ये, जे पंचविध प्रकार आहेत त्या सगळ्या गुल्मामध्ये, एतेषु सर्वेषु अपि गुल्मेषु खलु कश्चित गुल्मः, कश्चित गुल्म, कश्चित गुल्म म्हणजे कोणताही गुल्म, वातादृते न संभवती, वातादृते, ऋते म्हणजे त्याशिवाय, वायूशिवाय न संभवती. हे जे पंचविध गुल्माचे प्रकार आम्ही सांगितले त्यातला कोणताही गुल्म प्रकार वातादृते न संभवती, वायूशिवाय तो होऊच शकत नाही. दिस इज द टेक अवे मेसेज. म्हणून गुल्म हा वातवेत, वातादृते न संभवती. पुढे काय म्हणतात ते, तेषां सन्निपातिकम असाध्यम ज्ञात्वा न एव उपक्रमे. क्लिअर कट, तेषां त्यापैकी सन्निपातिकम असाध्यम ज्ञात्वा न एव उपक्रमे. सन्निपातक जी अवस्था आहे ती असाध्य सांगून, असाध्य समजून न एव उपक्रमे, त्यांची चिकित्सा करू नये. आपण चिकित्सा करणार आहोत ती साध्य विकारांचीच करणार आहोत. त्यामुळे सन्निपातक अवस्था जर असेल, जनरली होतं काय, आमच्याकडे जी कंडिशन येते ती थोडीशी असाध्यतेकडे झुकूनच येते, आयुर्वेदीय वैद्याकडे. कारण तो आम्हाला सध्याच्या काळात ट्रेंड असा आहे की तो आम्हाला सध्या चान्स देत असतो. म्हणजे कसं, अहो डॉक्टर आम्ही इकडे जाऊन आलो, आम्ही तिकडे जाऊन आलो, मोठे मोठे दवाखाने पाहिले, आम्ही म्हणलो होतं का तुला इकडे तिकडे जा, नाही, तरी पण तू गेला, इकडे तिकडे जाऊन आले, आणि मग सगळ्यात शेवटी आता त्यांनी काय नाही, शेवटी आयुर्वेद करून पाहू, ह्या भावापोटी ते आपल्याकडे आलेले असतात. मग सगळे करून थकले असा बऱ्याचदा भाव असतो, आणि अशा वेळी ती असाध्यता निर्माण झालेली असण्याची शक्यता जास्त असते. पण त्या सगळ्याची कल्पना देऊन आम्हाला रुग्णाची चिकित्सा करणं भाग आहे. तर हे आमचं वैद्य म्हणून कौशल्य आहे की आमच्याकडे फार कमी वेळा अर्ली स्टेजमध्ये, किंवा आता रुग्ण हे डॉक्टर अशा पद्धतीची लक्षण निर्माण होत आहेत, पण कोणत्याही गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट कडे जाण्यापूर्वी मी तुमच्याकडे आलेलो आहे. अर्थात जेव्हा आम्ही त्या रुग्णाचा विश्वास संपादन करू आणि रुग्णाला जे ऑलरेडी एखादा वेगळा त्रास आहे किंवा रुग्णाच्या रिलेटिव्हला असणारा एखादा वेगळी कंडिशन आहे, ती इतर पॅथीकडून नाकारलेली कंडिशन जेव्हा आम्ही चांगल्या पद्धतीने ट्रीट करू, तेव्हा त्या रुग्णाचा विश्वास आमच्याप्रती निर्माण होईल. शेवटी असं आहे ना की आपल्यावर जबाबदारी का जास्त आहे वैद्य म्हणून, का, कारण की आपल्यापुढे आव्हानं खूप मोठी आहेत. आपल्याकडं रुग्ण किंवा इतर पॅथीनी, थोडक्यात बोलायचं झालं तर ओवाळून टाकलेले पेशंट आपल्याकडे येणार सुरुवातीच्या काळामध्ये. तुम्ही उद्या प्रॅक्टिसमध्ये बसणार तेव्हा पण तुमच्याकडे येणार हे पेशंट ओवाळून टाकलेलेच पेशंट येणार, जे कुठूनही बरे होत नाही ते आम्हाला बरे करून दाखवा, अशी कंडिशन. आमचं सायन्स म्हणतं सन्निपातकम असाध्यम ज्ञात्वा,
न एव उपक्रमित, त्यांची चिकित्सा करू नका. पण अशा सगळ्या गोष्टींची कल्पना देऊन रुग्णाला त्याचं क्वालिटी ऑफ लाईफ किंवा अग्नि वृद्धीसाठी किंवा लाक्षणिक उपशम होण्यासाठी आम्हाला उपक्रम करायचा. मग त्यातनं जर थोडं थोडं यश आम्हाला मिळत गेलं, जर आमची शास्त्रावर निष्ठा असली आणि आम्ही करत गेलो प्रयत्न, तर मग रुग्ण नंतरच्या अवस्थेमध्ये साध्य अवस्थेत आमच्याकडे येऊ शकतो. तर त्यामुळे हे खूप मोठं टास्क आहे आमच्या खांद्यावर. त्यासाठी खूप मोठा अभ्यासाची बैठक आम्हाला असणे गरजेचे आहे. म्हणून अभ्यासाची बैठक हवी, म्हणून असे उपक्रम हवे, म्हणून सतत संहितांचं चिंतन हवं. तर तेषां सन्निपातिकम असाध्यम ज्ञात्वा न एव उपक्रमेत. पुढे असं म्हणतात, एक दोषसे तू यथासोम आरंभम प्रणयेत. एक दोष जर असेल तर यथासोम आरंभम, त्या दोषानुसार चिकित्सा करणं सुरू करावं. संसृष्टास्तु साधारणेन कर्मेण उपचरे. संसृष्ट असेल म्हणजे दोन्ही दोषांचा स्वतंत्ररित्या प्रकोप झालेला असेल तर साधारणेने येऊ. साधारण म्हणजे दोन्ही दोष प्रत्येनी, दोन्ही दोषांची समान चिकित्सा अशा पद्धतीची चिकित्सा करणं सुरू करावं. कर्मेण उपचरेत. आणि पुढे असं म्हणतात की ते यच्च अन्यदपि अविरुद्धम मन्येत तदपि अवचारेत विभज्य गुरु लाघव उपद्रवाणाम. काय म्हणताय? यच्च अन्यत, आणि जे अन्य, अपि अविरुद्धम मन्येत, तदपि अविरुद्ध आहेत असे अन्य, तदपि हॅलो, यच्च अन्यत अपि अविरुद्धम मन्येत तदपि उपद्रवाणाम गुरुलाघवम विभज्य. उपद्रवांचे गुरु लाघव असे विभाग करून अवचारये आणि त्याची ट्रीटमेंट करावी. म्हणजे जे उपद्रव आहेत त्यांचे तुम्ही गुरु उपद्रव आणि लघु उपद्रव असं डिफरन्शिएशन करा. आणि यच्च अन्यत अपि अविरुद्धम, आणि इथं आम्ही सांगितले ते सोडून अन्य जे अविरुद्ध, शास्त्र विरुद्ध नसणारे जे उपक्रम आहेत ते सुद्धा तुम्ही करू शकता. पुढे असं सांगतात की गुरुन उपद्रवान तू त्वरमान चिकित्सेन जगन्य मित्रान. गुरुन उपद्रवान त्वरमान चिकित्सेत, जे गुरु उपद्रव, जे मोठे गंभीर असे उपद्रव आहेत त्यांची त्वरमान चिकित्सेत, त्यांची त्वरेने चिकित्सा करा. इतरां जगन्यम, आणि इतरांची नंतर चिकित्सा करा. जे लघु उपद्रव आहेत त्यांची. म्हणजे सो वन मे यूज एनी अदर रिमेडी which is not considered as an antagonistic or anti-science or anti-ayurvedic, and classify the upadrav into serious one and the mild one. One should treat immediately the serious condition first, tvarman chikitset, and then undertake the treatment of mild one. Okay. त्वरमाणस्तु विशेषम अनुपलाभो अनुपल लाभ लभमानो गुल्मेषु अत्यैके कर्मणि वात चिकित्सितम प्रणयेत. त्वरमाण तू, शीघ्रतेने गुल्मेषु विशेषम अनुपलभमानो. माहित नसेल तर बघा शब्द काय वापरलाय तुम्ही, अनुपलभ मानो. जर आम्हाला माहितच नाहीये की गुल्माचा टाईप कोणत्या प्रकारचा आहे, त्वरमाण अशी अवस्था आहे. त्वरमाण तू गुल्मेषु विशेषम, गुल्माचा प्रकार कोणता आहे हे जर आम्हाला माहित नसेल, तो वातज गुल्मा आहे, पित्तज गुल्मा आहे का श्लेष्मज गुल्मा आहे, अनुपलभ मानो, माहित नसेल तर काय करावी? अत्यैके कर्मणी वात चिकित्सकम प्रणय. तर वात चिकित्साची, वायूची जी चिकित्सा आहे ती सुरू करावी प्रणयेत. So in the case of emergency, when the specific nature of the gulma is not known or not recognized, then the vatahar chikitsa should be started. भले आम्हाला तो कळला नाही तो श्लेष्मज गुल्मा आहे का तो पित्तज गुल्मा आहे, तरी सुद्धा डायरेक्टली आम्ही वातहर चिकित्सा त्या ठिकाणी सुरू करू शकतो. त्यामुळे हे जे सूत्र आहे ते सगळ्या व्याधींना, सगळ्या गुल्मांना ऍप्लिकेबल होतं. आणि ते कशा पद्धतीने सांगायची वातहर चिकित्सा? स्नेहस्वेदो वातहरो स्नेहोपसंहितम च मृदू विरेचनम बस्तिश्च. म्हणजे वातहरो स्नेहस्वेदो स्नेहोपसंहितम मृदू विरेचनम बस्तिश्च. वातहर स्नेहस्वेद आणि स्नेहोपसंहितम मृदू विरेचनम बस्तिश्च. स्नेहस्वेदन
स्वेदन हे पण स्निग्ध स्वेद अशा पद्धतीचं मृदू विरेचन आणि बस्ती. विरेचन द्या मृदू आधी, बस्तीच्या आधी मृदू विरेचन सांगितलं, त्यामुळे वायूची अर्धचिकित्सा बस्ती आहे हे पण आपल्या डोक्यात एक संकल्पना असते, पण असं असून सुद्धा त्यांनी विरेचन आधी सांगितलं, मृदू विरेचन बस्तीच. वायूचं अनुलोमन होणं हे आधी जास्त आवश्यक आहे. हे अनुलोमन आधी करून घ्या मृदू विरेचनाने. त्यामुळे तर आम्हाला माहिती आहे बघा, चरक चिकित्सा असतानाचा जो 28वा अध्याय आहे, त्या 28व्या अध्यायामध्ये पण जी वायूची चिकित्सा सांगितलेली आहे, केवळ निरुपस्तंभित वायू. तर बघा, पान नंबर 620 जे आहे, क्रियामतः परम सिद्धाम, श्लोक नंबर 75, वातरोगापहाम शृणु केवलम निरुपस्तंभ स्नेहे उपाचरेत. वेगवेगळ्या पद्धतीने स्नेह द्यायला त्या ठिकाणी सांगितलंय. वायू सर्पी वसा तैल मध्यपाने नरम तथा स्नेहक्लांतम समाश्वासम पयोबी स्नेह हेत पुन्हा. आणि त्यानंतर अशा पद्धतीने त्यांनी श्लोक नंबर 83चं वर्णन पुढे केलेलं आहे. काय म्हणतात ते, यदि अनेन सदोषत्वात कर्मणा न प्रशाम्यती मृदोपी स्नेह संयुक्त ही औषधहितम विशोधे. आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे स्नेहनाचे उपचार केल्यानंतर सुद्धा सदोषत्वात कर्मणा न प्रशाम्यती, जर वायूचं शमन झालं नाही तर काय करा, मृदोपी ही स्नेह संयुक्त ही औषधहितम विशोधे. मृदू औषध देऊन त्या वायूचं शोधन करा, म्हणजे अनुलोमन करा. म्हणजे स्नेहन द्या आधी सुरुवातीला, स्वेदन द्या, आणि स्नेहन स्वेदनाने जर कर्मणा न प्रशाम्यती सदोषत्वात, जर वायूचं प्रशमन या चिकित्सेने झालं नाही तर सुरुवातीला काय करा, मृदू औषधीतून विशोधन करा. आणि मग बस्ती कधी द्या, तर श्लोक नंबर 86, दुर्बलो यो अविरेच्याः स्यात् निर्वही उपाचरित. आणि जो दुर्बल आहे, ज्याला आम्ही विरेचन देऊ शकत नाही, अशा रुग्णाला तुम्ही आता निरोह द्या. त्यामुळे आधी विरेचन आहे निरुपस्तंभित वातव्याधीमध्ये, आणि नंतर बस्ती आहे. जो दुर्बल आहे आणि अविरेच्य आहे त्याला बस्ती आहे. तरी आम्ही जाणून घेतलं पाहिजे. म्हणून मृदू विरेचनम बस्तिश्च अम्ल लवण मधुराश्य रसान युक्ता अवचारेत. आणि पुढे असे म्हणतात, मारुतेहि उपशांते स्वल्पेन अपि प्रयत्नेन शक्यो अन्यो अपि दोषो नियंतुम गुल्मेषु इति. काय म्हणतात ते, मारुतेहि उपशांते, ही मारुते उपशांते, ही शब्द ही म्हणजे काय, कारण मारुते उपशांते, कारण वायू शांत झाल्यामुळे, वायूचं प्रशमन झाल्यामुळे, म्हणजे काय, वायूच्या वहनातला अवरोध दूर करून वायूची गती पुन्हा पहिल्यासारखी इस्टॅब्लिश झाल्यामुळे, तथा विदेशु शरीरेषु वायू असज्जमान चरण प्रशांती आपद्यते. चरक सूत्रस्थान 12वा अध्याय श्लोक नंबर 7. ही मारुते उपशांते गुल्मेषु अन्यापि दोष. कारण वायूचा एकदा प्रशमन झालं की गुल्मेषु अन्यापि दोष, गुल्मामध्ये अनुबंध असणारा दुसरा दोष, मग तो श्लेष्म असेल किंवा पित्त असेल, स्वल्पेनापि प्रयत्नेन नियंतुम शक्यम. स्वल्पेनापि प्रयत्नेन, थोड्याशा प्रयत्नाने सुद्धा श्लेष्महर किंवा पित्तहर नियंतुम शक्यम, त्यावर नियंत्रण करणे किंवा तो रेग्युलेट करणे किंवा तो पॅसिफाय करणे हे शक्य होतं. पण सुरुवातीला काय, ही मारुते उपशांत, वायू प्रशमित केल्यानंतरच, कारण की अनिलो हे पित्त कफ समुद्रणे हेतु. त्यामुळे वायू शांत करणं, वायू प्रशमित करणं हे कोणत्याही प्रकारच्या गुल्मामधली प्रधान चिकित्सा. म्हणून हा महत्वाचा श्लोक त्यांनी, महत्वाचा सिद्धांत त्यांनी चिकित्सेचा आम्हाला या ठिकाणी सांगितला. मारुते ही पुढे ते असं म्हणतात, भवती च अत्र गुल्मिनां सर्वोष विविध आचरितव्या मारुती ही अवजिते अन्य मुदिरणं दोषमल्पं कर्मं निहत्या. काय म्हणतात ते, उपाय ही गुल्मिनाम अनिल शांती ही, अनिल शांती करणारे वेगवेगळे उपाय, वेगवेगळे चिकित्सा उपचार. अनिल उपाय ही गुल्मिनाम अनिल शांती सर्वशः विधिवत आचरितव्या. सर्वशः म्हणजे संपूर्णपणे, विधिवत आचरितव्या. So the Vata Shamana therapy should be systematically tried by all possible means in a case of Gulma. अनिल शांती ही उपाय ही सर्वशः विधिवत आचरितव्या. हा आदेश आहे, हे गुरुसूत्र आहे.
हे एक प्रकारचं आज्ञार्थ वाक्य आहे. ही पुढे काय म्हणतात ते ही कारण मारुते अवजीते, कारण की वायूवर एकदा विजय प्राप्त केला, अन्यम उदीर्णम दोषम अल्पमपि कर्मम निहन्यात, अन्य जो अनुबंध झालेला दोष आहे तो सुद्धा अल्प उपक्रमानी, थोड्याशा औषधानी सुद्धा प्रशमित होऊ शकतो. सो द फोकस, बेसिक फोकस शुड बी हा मारुत अवजितेवर आणि वेगवेगळ्या विधिवत आचरितव्य. हे खूप महत्वाचं आहे बरं का, विधिवत आचरितव्य. आम्ही काय करतो, आमच्याकडे येतो बरं का रुग्ण, आम्ही एक पटकन त्याच्या अंगावर स्नेहन आणि स्वेदन करतो, एक दिवस करतो आणि 2 दिवस करतो, अहो रुग्णाला काहीच उपशय मिळाला नाही. ते स्नेहन सिस्टमॅटिकली होतंय का, विधिवत होतंय का, ते स्वेदन विधिवत होतंय का, जशा पद्धतीने शास्त्रकारांना अपेक्षित आहे अशा पद्धतीने ते होतं का हे जाणणं हे महत्वाचं. तर त्यांनी मारुते अवजिते अन्यम उदीर्णम दोषम अल्पमपि कर्मम निहन्यात असा महत्वाचा सिद्धांत त्यांनी या ठिकाणी सांगितला. पुढे असं म्हणतात, तत्र श्लोका संख्या निमित्तम रूपाणी रूपम अथापि च विष्टम निदाने गुलमानाम एकदेशस्य कर्मणाम इति अग्निवेश कृते तंत्रे चरक प्रतिसंस्कृते निदान स्थाने गुल्म निदानम नाम तृतीय अध्याय. अशा पद्धतीने आपण गुल्म निदान स्थानाचा जो अध्याय आहे तो इथे त्याच्यावर थोडस अर्थात एका पद्धतीने म्हणू की अजून याच्यावर विवेचन करणं अपेक्षित होतं, पण आपण एक गिअर बदलला आणि थोडासा वेग वाढवला आणि त्यामुळे आपण हा गुल्मनिदान स्थानाचा जो अध्याय आहे तो इथे अजून वाचून संपवलाय. जर पुढे आपल्याला वेळ मिळाला तर ही गुल्माची चिकित्सा जी आहे, गुल्माच्या चिकित्सा संदर्भात जे विवेचन जे चिकित्सा स्थानाच्या 5व्या अध्यायामध्ये आलेलं आहे, तर ते त्याच संदर्भात आपण वाचण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करू. आजच्या पुरते आपण आज इथेच थांबू.